ठीक आहे. बघा पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये जे काय अध्यापन शास्त्राचे प्रश्न विचारले जातात बरेच जण नवीन आहेत. तर अध्यापन शास्त्राचे तुम्हाला एक 20 ते 21 प्रश्न तर हे तुम्हाला विचारले जातात. अध्यापन शास्त्र हे फक्त समजून घेण्यासाठी असते आणि 60 जे मार्क असतात त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला 40 प्रश्न हे तुमचे एनसीईआरटी वरती असतात आणि एनसीईआरटी मध्ये सुद्धा जे 40 प्रश्न असतात त्याच्यामध्ये लॉजिक वरून तुम्ही एक 7-8 प्रश्न सोडवू शकता आणि बाकी जो काय तुमचा पार्ट असतो तो एनसीईआरटी वरती असतो म्हणजे वस्तुनिष्ठ असतो. ठीक आहे. आणि जो काही 20 मार्काचे प्रश्न असतात हे तुम्हाला अध्यापन शास्त्रावरती असतात आणि अध्यापन शास्त्र तुम्ही चांगलं समजून घेतलं की तुमचा स्पीड वाढतो. बरोबर की नाही. कारण 40 प्रश्न हे तुम्हाला खूप लेंदी विचारले जातात. अध्यापन शास्त्र पण लेंदी असतं परंतु तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला काही अडचण येत नाही. ठीक आहे. जर या ठिकाणी तुमचे कोण मित्रमंडळी असेल तर बॅचला जॉईन करायचे असेल त्यांच्यापर्यंत सांगा, या ठिकाणी मेसेज द्या. ठीक आहे. राजन टीचर नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याची लिंकही तुम्हाला मिळून जाईल. 1499 मध्ये पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. पेपर पहिला 1099, दुसरा 1099 म्हणजे कोणताही एक घ्यायचा असेल, दोन्ही घ्यायचे असेल 1499 मध्ये पण मिळून जातील. ठीक आहे. सुरू करा. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. फक्त समजून घ्या आणि या ठिकाणी अगदी परीक्षा चालली तुमची. ठीक आहे. अगदी परीक्षा चालली तर या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची. पेपर 1 वाल्याने जॉईन झालं तर चालतंय, काही अडचण नाही. पेपर 1 वाले तुम्ही तर बघत आहे, काही प्रॉब्लेम नाही. ईव्हीएस साठी तुम्हाला फायदा होईल, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे वेळ असेल तर बिनधास्त जॉईन व्हा. कारण आपल्याला फक्त अंडरस्टँडिंग लेवल वाढवायची. बरोबर. प्रश्न कोणताही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला आकलन आलं की सगळ्या गोष्टी येत आहेत, समजून जाईल तर एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये. बघा, विच वन ऑफ द स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द रोल ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. अरे एक मिनिट हा आपला एकच मिनिट. हे प्रश्न आपले दुसरे आलेत. एक मिनिट मी तुम्हाला त्या प्रश्नापासून सुरू करतो. ठीक. बघा हा प्रश्न हे प्रश्न आपल्या पाठीमागे झाले. ते प्रश्न आपल्या झालेत पाठीमागे. ठीक आहे. तो सीडीपीचा क्वेश्चन होता, आपला झालाय तो, म्हणून पटकन उत्तर दिलं सगळ्यांनी. चला. विच ऑफ द फॉलोइंग शुड द टीचिंग ऑफ हिस्ट्री फोकस अपॉन. या ठिकाणी इतिहास शिकवण्यासाठी, बरोबर, इतिहास का अध्यापन निम्नलिखित में से किस पर केंद्रीभूत होना चाहिए. इतिहास शिकवत असताना या ठिकाणी कशावरती लक्ष केंद्रित असायला पाहिजे, फोकस कशावरती असायला पाहिजे. बघा, बहुप्रदर्शनी की संकल्पना और ऐतिहासिक विविधता के भाव का निर्माण. बी मध्ये म्हटलंय विद्यार्थियों को ऐतिहासिक परिप्रेक्ष्य में रहने की परिकल्पना के लिए प्रोत्साहित करना और अनुभवों के साथ जोडना. बघा, इतिहास याचा आपला अध्यापन करायचं आहे तर त्यासाठी खालीलपैकी कशावरती फोकस असायला पाहिजे. ए आणि बी मध्ये कशावरती फोकस तुमचा असणं गरजेचं आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याला इतिहासाचं अध्यापन करायचं, कशाचं अध्यापन करायचंय, 6वी ते 8वीचा वर्ग तुमच्या समोर आणायचा. बरोबर. 6वी ते 8वीची मुलं आपल्या समोर इतिहास विषय आपण शिकवतोय. बघा, याच्यामध्ये लक्षात ठेवा आपण काय करणार आहे तर कन्सेप्ट ऑफ प्लुरल रिप्रेझेंटेशन्स अँड बिल्डिंग अ सेन्स ऑफ हिस्टॉरिकल डायव्हर्सिटी. म्हणजे लक्षात घ्या, तुमचा ईव्हीएस असेल, तुमचा सामाजिक शास्त्र असेल, याच्यामध्ये आपण कशाची कनेक्ट असतो तर विविधता. बरोबर ना, विविधता. आणि इतिहासामध्ये भरपूर अशी विविधता असते तर त्याच्याशी आपल्याला काय झालं पाहिजे, कनेक्ट झालं पाहिजे. आणि अध्यापनामध्ये म्हणजे शिक्षकाच्या अध्यापनामध्ये तर हे कनेक्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, बहुप्रदर्शनी संकल्पना म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशन करायचंय आणि ऐतिहासिक विविधता के भाव का निर्माण म्हणजे ऐतिहासिक जी विविधता आहे तर ती विद्यार्थ्यांमध्ये पण निर्माण केली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, विविधता डायव्हर्सिटी ही एक पॉझिटिव्ह संकल्पना आहे इतिहासामध्ये किंवा सामाजिक शास्त्रामध्ये, म्हणून त्याची संकल्पना आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे. म्हणून पहिलं या ठिकाणी तुमचं करेक्ट येईल. दुसऱ्यामध्ये म्हटलंय विद्यार्थियों को ऐतिहासिक परिप्रेक्ष्य में रहने की परिकल्पना के लिए प्रोत्साहित करणं. काय करायचं म्हणजे या ठिकाणी ऐतिहासिक परिप्रेक्ष्य म्हणजे काय, परिप्रेक्ष्य याचा अर्थ होतो दृष्टिकोन. ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये एंगेज व्हावे. बरोबर ना, ऐतिहासिक दृष्टिकोन. कारण लक्षात ठेवा, एक तर इतिहास विषय आपल्याला अवघड वाटतो पण या ठिकाणी इतिहास विषय तेवढा इंटरेस्टिंग सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे तो दृष्टिकोन आपण या ठिकाणी विकसित करायचा, त्याच्यामध्ये एंगेज राहण्यासाठी परिकल्पना मुलांना निर्माण व्हाव्यात यासाठी प्रोत्साहित करायचं आणि अनुभवांसोबत त्याला जोडायचं म्हणजे काय, अध्यापन जोडायचं. म्हणून याच्यावरती फोकस आला पाहिजे. म्हणून ए बी दोन या ठिकाणी तुमचे करेक्ट येतील. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक ए आणि बी दोन्ही या ठिकाणी तुमचं करेक्ट येईल. समजलं. चला पुढे जाऊया. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा बघा. तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी दोन्ही प्रश्न दिसतील.
दोन्ही प्रश्न या ठिकाणी नाही समजला इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये तर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचायचा आहे, तुम्ही उत्तराच्या खूप जवळ जाणार. Two of the statements given below are false. Identify these statements. बघा खाली दोन स्टेटमेंट दिलेत तर जे या ठिकाणी चुकीचे स्टेटमेंट कसे पहा चुकीचे आहे ते तुम्हाला ओळखायचे. निम्नलिखित कथनों में से दो कथन गलत है, इन्हें पहचाने. ठीक आहे, हे तुम्हाला काय करायचे ओळखायचे. पहिलं कथन काय पहा, वैज्ञानिक जांच के प्राकृतिक और भौतिक आधार को सामाजिक विज्ञान में भी प्रयुक्त किया जा सकता है. बघा वैज्ञानिक जे जांच आहे त्याच्या ठिकाणी नैसर्गिक प्राकृतिक त्याचं स्वरूप आहे ते किंवा भौतिक आधार आहे तर त्याला सामाजिक विज्ञानामध्ये सुद्धा वापरलं जाऊ शकतं. बरोबर. बघा वैज्ञानिक जांच के प्राकृतिक और भौतिक आधार को सामाजिक विज्ञान में भी प्रयुक्त किया जा सकता है. दुसऱ्यामध्ये म्हटलंय सामाजिक विज्ञान के अध्यापन में केवल मूल्य आधारित शिक्षण का उत्तरदायित्व है. सामाजिक विज्ञानामध्ये फक्त आणि फक्त मूल्य आधारित शिक्षणाच्या ठिकाणी दिलं जाईल. सामाजिक विज्ञान के विभिन्न विषयों को पढ़ाने के तरीके समान है. सामाजिक विज्ञान या ठिकाणी शिकवण्याची सगळी या ठिकाणी पद्धती काय पहा समान आहेत. इथे पण डी आहे. सामाजिक विज्ञान का अध्यापन सूचना देने की अपेक्षा जटिलताओं से जूझना है. सांगा आपल्याला चुकीचं विचारलंय, चुकीचं कोणतं यापैकी? बघा पहिल्यामध्ये काय म्हटलंय की वैज्ञानिक जांच की प्राकृतिक और भौतिक आधार को सामाजिक विज्ञान में प्रयुक्त किया जा सकता है. करेक्ट आहे, कारण या ठिकाणी वैज्ञानिक जी जांच असेल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो नेचर ऑफ फिजिकल बेसिस ऑफ सायंटिफिक इन्क्वायरी. सायंटिफिक इन्क्वायरी ही तुम्ही म्हणजे जो काही सोशल सायन्सेस आहे याच्यामध्ये सुद्धा वापरलं जातं. कारण समजा आपण कुठं उत्खनन वगैरे केलं किंवा कुठं काहीतरी मिळालं तर त्याची या ठिकाणी आपल्याला पडताळणी करण्यासाठी किंवा त्याचा शोध घेण्यासाठी म्हणा किंवा त्याचं आपल्याला तपासण्यासाठी आपण वैज्ञानिक पद्धतीचा वापर करत असतो. म्हणजे हे या ठिकाणी तुमचं करेक्ट, आपल्याला चुकीचं ओळखायचंय. काय ओळखायचं आपल्याला? चुकीचं ओळखायचंय. बघा पहिलं तुमचं मग याच्यामध्ये गलत नाही. नंतर सामाजिक विज्ञान के अध्यापन में केवल मूल्य आधारित शिक्षण का उत्तरदायित्व है. म्हणजे इथं केवळ शब्द आला. बघा ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपल्या अभ्यासापेक्षा स्ट्रॅटेजी खूप महत्वाची. काय ट्रिक आहे ते लक्षात ठेवायचं की सामाजिक विज्ञानाचं अध्यापन फक्त मूल्य आधारित आहे का? फक्त मूल्यच त्यातून शिकवले जातात का? तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवता, तुमचा ऐतिहासिक दृष्टिकोन, तुमची विविधता म्हणजे हे सगळं या ठिकाणी आपण सामाजिक विज्ञानामध्ये पण शिकवतो. सगळ्यात महत्वाचं समाजाशी इंटरॅक्शन कसं करायचं, लोकशाही मूल्य, या सगळ्या गोष्टी येथील फक्त मूल्य आधारित आहे म्हटलंय म्हणून हे या ठिकाणी पण चुकीचं आलं. फक्त मूल्य आधारित शिक्षणाचं उत्तरदायित्व देतं का सामाजिक विज्ञान? तर नाही, म्हणून या ठिकाणी चुकीचं आहे. नंतर बघा की सामाजिक विज्ञान के विभिन्न विषयों को पढ़ाने के तरीके समान है. म्हणजे सामाजिक विज्ञानामध्ये कोणकोणते विषय येतात? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, बरोबर, समाजशास्त्र, हे जे सगळे विषय आहेत या सगळ्या विषयांना पण शिकवण्याची एकच पद्धत असते का? सगळे विषय तुम्ही एकाच पद्धतीने शिकवाल का? तुम्ही जर इतिहास विषय जर शिकवायचा असेल किंवा भूगोल विषय शिकवायचा असेल, भूगोल विषयामध्ये सहल पद्धत चांगली असते, सहल एक फील्ड ट्रिप आपण वापरतो, तशी सामाजिक विज्ञानामध्ये पण वापरतो, इतिहासामध्ये पण वापरतो, बरोबर. पण नागरिक शास्त्रासाठी आपण ती वापरेल का? नाही. तर त्यासाठी वेगळी पद्धत आपण वापरणार. नागरिक शास्त्रामध्ये बऱ्यापैकी आपण रोल मॉडेल वापरतो, रोल प्ले या ठिकाणी वापरत असतो आणि त्यानंतर प्रतिरूप वापरत असतो म्हणजे जास्तीत जास्त. परंतु मग सगळ्यामध्ये ती समान असेल का? सगळ्यामध्ये ती समान नाही. म्हणून या ठिकाणी बघा सी तुमचं चुकीचं येईल. डी मध्ये काय म्हटलंय बघा, सामाजिक विज्ञान का अध्यापन सूचना देने की अपेक्षा जटिलताओं से जूझना है. आता बघा तुमचं कदाचित जटिलता म्हटलं की कदाचित कन्फ्युज झाला असेल, परंतु समजून घ्या सामाजिक विज्ञान जे अध्यापन आहे तिथे सूचना देत नाही. बघा सूचना देणे की अपेक्षा म्हणजे काय? सूचना देण्यापेक्षा जी जटिलता आहे तर त्याच्याशी जूझणं आहे. म्हणजे बघा सामाजिक विज्ञानाच्या अध्यापनामध्ये खूप क्रिटिकल गोष्टी असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही अगदी प्राचीन काळापासून जर पुढे यायचं म्हटलं तर सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये कशा चॅलेंजिंग असतात आणि त्याच्यामुळं या चॅलेंजिंग गोष्टी आपल्याला काय अध्यापनामध्ये येत असतात. त्याच्याशी या ठिकाणी आपल्याला चॅलेंज करावं लागतं. मुलांच्या काय कन्सेप्ट असतात त्या समजून घ्याव्या लागतात, त्यांना समजून सांगाव्या लागतात आणि त्याच्यामुळे पण सामाजिक विज्ञानाचं अध्यापन फक्त सूचना देणं नसतं, तर या ठिकाणी ज्या जटिलता असतील, ज्या काय अडचणी क्लिष्ट बाबी असतील तर त्याच्याशी सुद्धा या ठिकाणी आपल्याला आव्हान म्हणजे चॅलेंज करावं लागतं, त्याच्याशी सुद्धा या ठिकाणी आपल्याला सामना करावा लागतो. म्हणजे हे तुमचं करेक्ट येईल. फक्त बी आणि सी या ठिकाणी तुमचं करेक्ट नाही येणार. समजलं का? म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी तुमचं करेक्ट येईल. ओके, चुकलं की नाही त्याच्यामुळं? म्हणून लक्षात ठेवा. आता एक लक्षात ठेवा की जे नवीन जॉईन तुम्ही झाला, बरेच जण जॉईन झालेत, तर लक्षात ठेवा तुम्हाला काही येत नसेल तर इथं कमेंट करा. तुम्ही लाईव्ह आलेला असाल रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला कमेंट करता नाही येत,
तुम्ही आला असेल तर इथं म्हणजे कमेंट करा. तुम्हाला कोणताही शब्द याच्यामधला अडचणीचा वाटत असेल तर तो येतं विचारत चला. म्हणजे हळूहळू हळूहळू तुम्हाला अध्यापनशास्त्र नेमकं काय आहे हे समजायला लागेल. अध्यापनशास्त्र तुम्हाला समजलं की सीटेटची भीतीच तुमच्या मनातून निघून जाईल. कारण अध्यापनशास्त्र खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, हळूहळू तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि किमान 5 ते 6 दिवस काहीच कळत नाही अशा याच्यामध्ये राहा, निवांत राहा. 6व्या-7व्या दिवशी तुम्हाला हळूहळू सगळं अध्यापनशास्त्र समजायला लागेल आणि टेन्शन घेऊ नका. अगदी तुमचा 15 दिवसात सुद्धा अभ्यास होतो सीटेटचा, फक्त तुम्हाला अध्यापनशास्त्र समजलं तर, बरं का. फक्त आणि एनसीईआरटीच्या जास्त मागं लागू नका. एनसीईआरटी तुमचं फक्त किती आपण म्हणूया 40 मार्काचे एनसीईआरटी येईल तुम्हाला फक्त. त्यापैकी सुद्धा 30 मार्काचं एनसीईआरटी तुम्ही म्हणजे 20 मार्काची जी एनसीईआरटी आहे 50% ते तुमच्या प्रिव्हियस नॉलेजवरून निघून जाईल. ठीक आहे, तुमच्यावरती स्वतःचा विश्वास ठेवा, 100% त्याच्यावर ते निघून जाईल. बाकी आपण पीवायक्यू सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण करून घेणार आहे, त्यामुळे सगळं तुमचं क्लिअर होईल. त्यामुळे एकदम निवांत राहा, पॅडागॉजी समजून घेण्यावरती भर द्या आणि 100 प्रश्न बघत बसू नका. 100 प्रश्न या ठिकाणी करत बसू नका, 2च बघा पण सगळे महत्वाचे बघा. हा, स्नेहल मॅडम तुम्ही आज या ठिकाणी केलंय ना, काहीच अडचण नाही. बघा, द टीचिंग ऑफ सोशल सायन्स कन्सर्न मोर विथ इन्व्हॉल्वमेंट विथ कॉम्प्लेक्सिटी रॅदर दॅन इन्फॉर्मेशन. फक्त आपण इन्फॉर्मेशन देत नाही, त्याच्यामध्ये ज्या काय गुंतागुंत असते ना ती आपण सोडवत असतो. समजलं? चला जाऊ पुढं. एकदम फॅमिलियर व्हा, असं काही समजू नका की काही वेगळं आहे, भाषा काही वेगळी, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला समजते अशाच भाषेमध्ये या ठिकाणी मी सांगतोय आणि याच भाषेमध्ये तुम्हाला शेवट एकदम गोड होणार, पेपर पास होऊन तुम्ही सगळेजण. ठीक आहे, फक्त तुम्हाला जिथं काय अडचण येईल, जो काही शब्द तुम्हाला नाही समजला ना, बिनधास्त विचारा, तर काय आहे सांगा मला. तुम्हाला मी त्याच्यासाठी 5 मिनिटं घालवेल, 10 मिनिटं घालवेल, पण तुम्हाला मी तो कन्सेप्ट क्लिअर करणार. पण तुम्ही विचारायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ही माझी फक्त तेवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ते विचारलं पाहिजे. नाही विचारलं की मला काहीच नाही कळणार की तुम्हाला समजतंय का नाही समजत, बरोबर. हा, परंतु तुम्ही न समजता सुद्धा मला माहिती की तुम्हाला नेमकं काय नाही समजत ते मी सांगायचा प्रयत्न करतो. तरी एखाद्याचं थोडंसं असतं ते विचारत चला. अ सोशल सायन्स टीचर शुड एम टूवर्ड्स, एक सामाजिक विज्ञान अध्यापिका का निम्न में से कौन सा लक्ष्य होना चाहिए. काय तुमचं या ठिकाणी कशावरती लक्ष असायला पाहिजे, टार्गेट तुमचं काय असायला पाहिजे. क्या बात आहे, खूप छान. बघा सगळ्यांना लक्षात ठेवा, कंठस्थ करणं पाठांतर आपल्याला करायचं नाही. पाठांतर करायचं नाही, कुठलाही विषय असू द्या, पाठांतर कंठस्थ असेल तर ते तुमचं उत्तर येणार नाही. सापेक्ष महत्व का निर्माण कराना. आता बघा काय, बिल्डिंग अ प्रिस्पेक्टिव्ह म्हणजे काय पा, दृष्टिकोन. काय करणं, दृष्टिकोन विकसित करणं. अध्यापक शिक्षकाचा सामाजिक विज्ञानामध्ये दृष्टिकोन महत्वाचा असतो. एकाच दृष्टिकोनातून जर बघितलं, सामाजिक विज्ञान कधी समजदार नाही. कारण याच्यामध्ये तुमचा भूगोल आहे, तुमचा इतिहास आहे. समजा इतिहासामध्ये आपण समजा काही वंशावळी बघितल्या, काही राजघराणे बघितले, तर त्यांच्यामध्ये दृष्टिकोन बघावा लागतो. या राजाचा दृष्टिकोन काय होता, त्याचा दृष्टिकोन काय होता, याच्या वंश दृष्टिकोन काय होता. त्याच्यानंतर भौगोलिक एखादी गोष्ट बघितली तर त्याच्यामध्ये प्रिस्पेक्टिव्ह वेगवेगळे दृष्टिकोन बघावे लागतात. तुमचं सूर्यग्रहण घडत असेल, तुम्हाला या ठिकाणी भरती ओटी येत असेल, तर ती वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये नेमकं काय कारण असतात हे बघावे लागतात. म्हणजेच लक्षात ठेवा, सापेक्ष महत्वाचं निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे दृष्टिकोन या ठिकाणी महत्वाचा आहे, बरोबर. इथं म्हणलंय पाठ्यचर्या फक्त पूर्ण करायची, हा दृष्टिकोन पाहिजे का आपला. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणं चुकीचं आहे, बरोबर. परीक्षा उत्तीर्ण करा ना, फक्त परीक्षा उत्तीर्ण करणं असेल का तर अजिबात नाही. बघा किती सोपा प्रश्न आहे, ऐकणार सोपा आहे ना. चला पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 4. Which of the following approaches have been considered while developing social and political life textbook. बघा, which of the following approach, खालीलपैकी कोणता अप्रोच, कोणता दृष्टिकोन have been considered while developing, म्हणजे तो या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केला जातो काय कोणत्या वेळेस, ज्या वेळेस तुम्हाला सोशल आणि पॉलिटिकल लाईफ ही काय करायची असेल, आपल्याला डेव्हलप करायची असेल, बरोबर. सामाजिक और राजनीतिक जीवन की पाठ्यपुस्तकों को विकसित करते समय, म्हणजे सामाजिक आणि राजनीतिक जीवनाची जे पाठ्यपुस्तक आहे, जीवन की पाठ्यपुस्तक, तर यांचा विकास किंवा ते तयार करत असताना निम्नलिखित उपागमों से किसे उपयुक्त समझा गया है. ठीक आहे, बघा कशाला ठिकाणी सगळ्यात उपयुक्त असेल. प्रत्यक्ष उदाहरणों तथा अनुभवों से सीखना, प्रत्यक्ष उदाहरण आणि अनुभव याच्या माध्यमातून शिकणं. तथ्य और आंकड़ों का स्मरण आधारित शिकणं, म्हणजे तथ्य पाहिजे आणि आकडांचं स्मरण पाहिजे. सांगा व्यवस्थित बघा, गडबड घाई करायची नाही.
घाई गडबड करायची नाही. प्रश्न खूप सोपा आहे. फक्त घाई गडबड केल्यामुळे आपले प्रश्नांची उत्तरे पण चुकतात आणि याच्या पाठीमागे लॉजिक डेव्हलप करा. जसे मी स्पष्टीकरण करतोय तसं थोडंसं आपण त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करा. मी जसा विचार करतोय किंवा मी जसं काहीतरी करत असेल ना, ते थोडंसं बघा. हळूहळू तुमचं ऑब्झर्वेशन वाढलं, तुमची थिंकिंग वाढली, डायव्हर्जंट थिंकिंग वाढली, हे सगळ्या गोष्टी तुमच्या ओके येतील. छान छान, व्हेरी गुड. बघा, प्रत्यक्ष उदाहरण आणि अनुभव याच्यामध्ये खूप महत्वाचे. तुम्ही सामाजिक आणि राजनैतिक जीवनाची पाठ्यपुस्तक या ठिकाणी तयार करताय, त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण दिली पाहिजे. प्रत्यक्ष व्यवहारातली उदाहरणं आणि अनुभव याच्यातून या ठिकाणी शिकण्यासाठी आपण पाठ्यपुस्तके तयार करतो, बरोबर. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथं म्हटलं तथ्य म्हणजे तुमचे फॅक्ट आणि ज्या आकड्यांचं स्मरण आहे, फक्त मुलांनी तेच लक्षात ठेवावे. म्हणजे फक्त आकडेवारी दिली पाहिजे का, तर आकडेवारी देऊन काही उपयोग नाही. तर लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. तथ्य और आंकड़ों का स्मरण आधारित शिकना म्हणजे तथ्य आणि आकडं म्हणजे थोडक्यात तुम्ही फॅक्ट वस्तुनिष्ठ फक्त पाठांतर करून फक्त माहिती लक्षात ठेवणं, आकडेवारी लक्षात ठेवणं, तुमच्या सनावळ्या लक्षात ठेवणं, तर हे आता काळ निघून गेला. ठीक आहे, तर हे याच्यावरती आधारित नकोय आपल्याला, बरोबर का. याच्यावरती आधारित नको, तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असायला पाहिजे. मुलांना बर्डन येत नाही, याच्यामुळे मुलांचं बर्डन वाढतं. आपलं वाढलं होतं बर्डन बरोबर. म्हणजे त्यावेळेचा अभ्यासक्रम असा होता, बर्डन वाढत होतं, पाठांतर. आता सुद्धा सनावळ्या विचारल्या गेले की आपल्याला कसं होतं, म्हणजे एकदम घाबरल्यासारखं होतं ना. अभ्यास करताना सुद्धा सनावळ्या विचारल्या जातील का, असं टीईटी मध्ये बरेच जण विचारायचे की सनावळ्या विचारल्या जातील का, बरोबर. म्हणून लक्षात ठेवा, हे शिक्षण नाही आता. तर हे फक्त पहिला ऑप्शन क्रमांक 1 येईल, केवळ ए. छान, व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक ए बघा, लर्निंग थ्रू रिटेन्शन बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड डाटा. फॅक्ट्स नको, रिटेन्शन नको. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 5. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट सोशल साइंस. सोशल साइंस संदर्भात खालीलपैकी योग्य का आहे. निम्नलिखित कथनों में से कौन सा सामाजिक विज्ञान के बारे में सही है. जानकारी का स्मरण करने से अवधारणात्मक विकास होता है. बघा, मेमरायझिंग इन्फॉर्मेशन विल लीड टू कन्सेप्च्युअल डेव्हलपमेंट. म्हणजे जी काही माहिती आहे, माहितीचं जर तुम्ही स्मरण केलं, ती आठवली, तर तुमची कन्सेप्च्युअल डेव्हलपमेंट होते. म्हणजे संकल्पना, अवधारणा म्हणजे तुमच्या संकल्पना, संबोध, अवधारणा, कन्सेप्ट किंवा त्याला आपण संकल्पना म्हणतो, याचा विकास होतो. तथ्य का स्तर सदैव निश्चित होता. जे तथ्य आहे तर त्याचा स्तर या ठिकाणी पण नेहमी निश्चित असतो. म्हणजे द स्टेटस ऑफ द फॅक्ट इज ऑलवेज फिक्स्ड. म्हणजे तथ्य आहे, एखादं फॅक्ट असेल ते नेहमी त्याचा स्तर या ठिकाणी निश्चित असतो असं म्हटलंय. सांगा, आपल्याला काय विचारलंय की सामाजिक विज्ञानाच्या संदर्भात बरोबर काय आहे. केवल ए, केवल बी. ए आणि बी दोन्ही, ए और बी में से कोई नहीं. बघा, ठीक आहे. बऱ्याच जणांची उत्तर थोडीशी वेगळी आलीत. आता इथे थोडंसं समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं बघा, सामाजिक विज्ञान आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये बघितलं. सामाजिक विज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचे अनुभव महत्वाचे, बरोबर. दैनंदिन जीवनाशी त्याला तुम्ही कनेक्ट केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमची आकडेवारी नको, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे असं आठवायला लावणार, स्मरणावरती काही आधारित नकोय, बरोबर की नाही, काहीच नकोय. त्याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक विज्ञान तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाशी जोडलं पाहिजे, बरोबर, व्यावहारिकतेशी जोडलं पाहिजे. पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलं बघा, जानकारी का स्मरण. जी काय माहिती आहे, म्हणजे थोडक्यात आपण मागच्या प्रश्नामध्ये जसं बघितलं की जी माहिती आहे ती तुम्हाला स्मरण करायला लावणारी कुठलीही गोष्ट आपल्याला करायची नाही. मग इथं तसंच आहे बघा, जानकारी का स्मरण करण्याचा अवधारणात्मक विकास होतो का. म्हणजे तुम्ही फक्त एखादी माहिती आठवायला लावली, थोडक्यात आपण काय म्हणूया की समजा शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, कोणत्या गडावर झाला, याच्यामुळे कोणती कन्सेप्ट तुमची क्लिअर होती का, कोणतीच तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, फक्त माहिती तुम्ही एखाद्याला विद्यार्थ्याला आठवायला लावली, पण मेमराईज करायला लावली, ज्याच्यामुळे तुमची कोणत्याही प्रकारची कन्सेप्ट क्लिअर होत नाही. तुम्ही त्याचा संबंध जर दैनंदिन जीवनाशी, व्यावहारिकतेशी किंवा तुमचे जे अनुभव आहेत त्याच्याशी जर जोडला, तर या ठिकाणी काय होईल, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात किंवा त्याचा विकास होतो, बरोबर. याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा होणार नाही. त्यामुळे पहिलं चुकीचं येतं. पहिलं काय चुकीचं आहे. नंतर काय म्हटलं बघा, बी मध्ये, तथ्य का स्तर सदैव निश्चित होत आहे. जे तुमचं तथ्य असतात त्याचा स्तर सारखा निश्चित असतो का नाही. तथ्य हे बदलत राहतात. तथ्य काय होतात बदलत राहतात. थोडक्यात बघा की एक उदाहरण साधं सोपं मी तुम्हाला देतो की समजा समुद्र पातळी आहे, बरोबर, समुद्र पातळी आहे, त्याची आपण म्हटलं की बाबा या वर्षी किंवा आता ह्याची जी लेवल आहे ती समजा 10 मीटर आहे.
ते तथ्य झालं थोडक्यात, बरोबर की नाही. समजा आजचं तथ्य झालं की बाबा तेवढं त्याची पातळी आहे, परंतु कालांतराने त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. कारण हिमोग्लोबिन आपलं काय म्हणू की ग्लोबल वॉर्मिंग असेल ज्याच्यामुळे पातळी वाढते, मग तथ्य तुमचं आहे तसं राहतंय का, त्याच्यामध्ये बदल होतोय ना, बरोबर की नाही. समजा प्रदूषण आपण म्हटलं, प्रदूषण समजा या ठिकाणी काय एक तथ्य आपण जर म्हटलं त्याच्यामध्ये बदल होतोय. काही वेळेस समजा कमी होईल किंवा प्रदूषण या ठिकाणी वाढेल, त्याच्यामध्ये काही समजा घटक मिक्स होतील त्याच्यामुळे वाढेल, किंवा कालांतराने जर समजा आपण त्याच्यावरती प्रतिबंध आणले किंवा त्याच्यामध्ये समजा आपण काय केलं झाड वगैरे लावले किंवा समजा जी काही प्रदूषण करणारे घटक आहेत ते कमी केले, तर या ठिकाणी काय होईल, प्रदूषण कमी होईल. ते कायमस्वरूपी तसं राहणार आहे का, अजिबात तसं नाही राहणार. आपण म्हणू की पाठीमागे भरपूर पाऊस पडायचा पण तो आता पाऊस नाही पडत, परंतु आता मध्यंतरीच्या काळामध्ये पाऊस नव्हता पडत, आता पाऊस पडतोय, यालाही काहीतरी कारण आहे. तथ्य हे कधीही कॉन्स्टंट राहत नाही. मग लक्षात ठेवा, तुमचं बीज सुद्धा या ठिकाणी काय येणार पा चुकीचं निश्चित नसतं ते. म्हणून या ठिकाणी बघा सामाजिक विविधतेच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा दोन्हीही चुकीचे आहेत, याच्यामधलं कोणतंच बरोबर नाही. बरोबर लक्षात घ्या. जानकारी का स्मरण करण्याचा अवधारणात्मक विकास होत नाही. सगळ्यात महत्वाचा तथ्याचा काय स्तर आहे तो कधीही निश्चित नसतो, कधीही पण निश्चित नसतो. ए आणि बी याच्यामधला कोणतंही तुमचं करेक्ट येणार नाही. लक्षात आलं का, कन्सेप्ट समजली का तुम्हाला याची. लक्षात ठेवा, कन्सेप्ट समजून घ्या, फक्त घ्या, कुठेही लिहून वगैरे अजिबात काही घेऊ नका. ठीक आहे. आता हे तुम्ही पण नंतर वाचू शकता, याच्यामध्ये काय काय आपल्याला पाहिजे ते बघा. तुम्हाला मी सांगतो इथं बघा. आता या ठिकाणी आपल्याला अवधारणात्मक विकास कधी होईल, ठीक आहे, हे फक्त बघा. अवधारणात्मक विकास तुमचा कन्सेप्ट या ठिकाणी कधी डेव्हलप होईल, ज्यावेळेस तुम्ही काहीतरी विश्लेषण कराल, बरोबर, विश्लेषण कराल. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, भरती, ओटी किंवा या ठिकाणी आपण म्हणू की परिभ्रमण काय, परिवलन काय, याचं ज्यावेळेस तुम्ही विश्लेषण कराल, मुलांना ज्यावेळेस त्याचा अनुभव द्याल, त्यावेळेस तुम्हाला मुलांच्या ज्या कन्सेप्ट क्लिअर होतील, डेव्हलप होतील. संबंध या ठिकाणी आपण स्थापित करू, म्हणजे कोरिलेशन करू, तर्क करू, विभिन्न दृष्टिकोन या ठिकाणी समजून घेऊ. यावेळेस या ठिकाणी मुलांचे काय होतील, कन्सेप्ट डेव्हलप होतील, संकल्पना विकसित होतील. लक्षात आलं. परंतु फक्त या ठिकाणी मुलांना मेमोराईज करायला लावलं, रोट मेमोरायझेशन, याच्यामुळे कुठल्याही प्रकारची कन्सेप्ट क्लिअर होती. कन्सेप्ट क्लिअर होती का होते का क्लिअर. फक्त आपण पाठांतर केलं, इतिहास फक्त पाठांतर केलं, बरोबर. मी तर केलं मी तर फक्त पाठांतर करत होतो, अगदी 10वी पर्यंत फक्त पाठांतर करतो. कुठलं काय काहीही समजत नव्हतं, फक्त पाठांतर करायचं, त्याच्यावरती आपण पेपर द्यायचा, त्याच्यावर काय जे मार्क लागत असतील, मार्क पडत असतील तेवढेच मार्क आपल्याला मिळाले, त्याच्यावर आपण हुशार म्हणायचो, बरोबर. परंतु कन्सेप्ट आपल्याला ज्यावेळेस समजून गेला ना, त्यावेळेस समजतं की आपल्याला ते बर्डनाशिवाय ते आपण कन्सेप्ट समजून घेतो आणि त्यावेळेस ते किती छान असतं, बरोबर. म्हणून लक्षात ठेवा, मेमोरायझेशन नको. नंतर तथ्य का स्तर सदैव निश्चित होत आहे काय पा, तर चुकीचं आहे. बघा याच्यामध्ये काय असतं की समय के साथ याच्यामध्ये पा म्हणजे चेंजेस होतात, नये शोध, सबूत आणि अपडेट या ठिकाणी होतात, नवीन नवीन शोध लागतात, नवीन अपडेशन होतं, ते कायम तसंच राहत नाही. सामाजिक परिस्थिती पण निर्भर, म्हणजे सामाजिक परिस्थिती कशी डेव्हलप होईल, त्याच्यामध्ये कसे बदल होतील, त्या अनुसार तथ्य तुमचे पा बदलत राहतात. जसं तुम्हाला मी मागाशी सांगितलं त्यानुसार. समजलं का. त्यामुळे पा तथ्य हे कधीही फिक्स नसतात. चला प्रश्न क्रमांक 6. टीईटी मधून डोकं बाहेर काढा. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला मी 6 ते 7 दिवसांचा मी गॅप दिलाय. टीईटी मधून हळूहळू तुम्हाला मला बाहेर काढावं लागेल, ठीक आहे. तुम्ही हळूहळू बाहेर येणार, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी बरोबर काढतो बाहेर, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काही नाही समजलं ना, फक्त बघत राहा, ठीक आहे. आलं एखादं उत्तर स्वयंपाक करता करता देता आलं तर द्या. टेन्शन काही घेऊ नका, हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. फक्त प्रश्न बघा, प्रश्न कसे विचारले जातात, त्याचं उत्तर मी कसं देतोय, माझी काय थिंकिंग असेल, तुम्ही कसा थिंकिंग करताय, तुम्ही काय विचार करताय, त्याप्रमाणे तुम्ही फक्त थोडे हळूहळू डेव्हलपमेंट करत चला, सगळं ऑल इज वेल होईल. प्रश्न क्रमांक 6 काय प्रश्न विचारला बघा. द बेस्ट प्रॅक्टिस फॉर सेन्सिटायझिंग स्टुडंट्स टुवर्ड्स वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन वुड बी, म्हणजे आता या ठिकाणी वन्यजीव संरक्षण, बरोबर ना, वन्यजीव संरक्षण यासाठी विद्यार्थियों को संवेदनशील बनाने के लिए विद्यार्थ्यांना काय करायचंय, संवेदनशील बनवायचंय, सेन्सिटाइज बनवायचंय. यासाठी सगळ्यात महत्वाचा अभ्यास कोणता असेल, या प्रश्नाचं उत्तर एकाचही चुकायला नको, ठीक आहे. एकच उत्तर दिलं का दगे मॅडम. लगेच एक उत्तर दिलं. वाचा ना, ते वाचाय शिका, ते वाचा, घाई गडबड नका करू. घाई गडबड अजिबात करू नका. घाई गडबड केली की अति घाई संकटात जाई. अति घाई संकटात जाई असं काही करू नका, व्यवस्थित वाचा, ठीक आहे.
आपल्याला फक्त वाचण्याची आपली कॅपॅसिटी वाढवायची, आकलन क्षमता वाढवायची. प्रश्न काय विचारलाय? वन्यजीव संरक्षण करायचंय, बरोबर. याच्यासाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवायचंय, सेन्सिटिव्ह बनवायचंय. यासाठी सगळ्यात महत्वाचा अभ्यास कोणता आहे? बरोबर. बघा पहिल्यामध्ये काय म्हटलंय? संदर्भित नीतियों और कानूनों के बारे में पठन करना. म्हणजे जे संदर्भित नीती असतील म्हणजे रिडिंग अबाउट रिलेव्हंट पॉलिसीज अँड लॉज, म्हणजे फक्त ते वाचन करायचं. आता मला एक सांगा बरं, तुम्ही पुस्तक एखादं वाचलं, पुस्तक वाचलं म्हणून तुमचं प्राण्यांसंदर्भात तुम्हाला सेन्सिटिव्हिटी वाढेल का? वाढणार आहे का? अजिबात नाही वाढणार, बरोबर की नाही? वाढणार नाही. नंतर बघा वन्यजीव संरक्षण पण नाटक तयार करणार. तुम्ही काय करायचं? वन्यजीव संरक्षण याच्यावरती एक नाटक तयार करायचं. विद्यालय में वन्यजीवन सप्ताह को मनाना, विद्यालयामध्ये एक वन्यजीवन सप्ताह ठिकाणी मनवायचा. आणि पशु आधारित उत्पादों को न खरीदने की प्रतिज्ञा लेना. ठीक आहे. सगळ्यात या ठिकाणी महत्वाचं कोणतं असं आपल्याला विचारलंय, कोणतं असेल सांगा? प्लीजिंग नॉट बाय अन एनिमल बेस्ड प्रोडक्ट्स. संवेदनशील आपल्याला बनवायचंय ना, तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, विचार करा. पशु आधारित उत्पादों को न खरीदने की प्रतिज्ञा लेना. बघा तुम्ही चामडी असतील, त्याच्या बॅग असतील, बरोबर. समजा वेगवेगळ्या प्रकारचे काही बॅग असतात, किंवा आपण काय म्हणूया की त्याच्यापासून जे जे काही बनवलेलं असेल, प्राण्यांपासून जे जे काही बनवलेलं असेल, तर ते या ठिकाणी न खरीदण्याची आपण प्रतिज्ञा मुलांकडून करून घेणं. आता त्यामुळे काय होईल बघा, तुम्हाला वन्यजीवन संरक्षण करायचंय म्हणजे प्राण्यांचं कॉन्झर्वेशन करायचे, प्राणी नाही मारले पाहिजे, प्राण्यांचं आपल्याला संरक्षण करायचंय. याच्यासाठी मुलांनी समजा अशा प्रकारची प्रतिज्ञा केली की समजा आपण प्राण्यांपासून जे ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत त्या खरेदी करायच्या नाहीत. आणि मग बघा, जर असं या ठिकाणी आपण फक्त प्रतिज्ञा केली तर मुलांच्या मनामध्ये किंवा आपण त्याच्यामध्ये काय करू, चर्चा करू, आणि बाबा का नाही खरेदी करायचं, तर त्याच्यामुळे काय होईल, आपले प्राणी मारले जातात. आणि जर समजा या ठिकाणी आपण खरेदी नाही केलं, काय होणार आहे? जर समजा तुम्ही प्राण्यांपासून जे तयार होतं ते तुम्ही विकत नाही घेतलं, तर प्राण्यांच्या ज्या काही वस्तू असतील त्याची डिमांड कमी होईल, साहजिकच या ठिकाणी प्राणी मारले जाणार नाही. साधं सोपं कन्सेप्ट आहे की नाही? बघा इथं म्हटलंय एक मध्ये संदर्भित नीतियां और कानूनों के बारे में फक्त पठन करणं, पठन करून या ठिकाणी संवेदनशीलता विकसित नाही होणार. वन्यजीवन संरक्षण फक्त नाटक तयार करणं. ठीक आहे. हा थोडाफार याच्यामध्ये फरक इथं पडेल, इथंही पडेल, पण आपल्याला विचारलंय सर्वोत्तम अभ्यास कोणता आहे तो विचारलंय. इथं विचारलंय विद्यालय में वन्यजीवन सप्ताह का मनाना, मग वन्यजीवन फक्त या ठिकाणी सप्ताह या ठिकाणी मानवायचा होईल का? नाही. तर तुमचा ऑप्शन क्रमांक 4 हा सगळ्यात उपयुक्त आहे. सगळ्यात उपयुक्त आपल्याला विचारलंय, सगळ्यात उपयुक्त वन्यजीवन सप्ताह. फक्त मुलांना काहीतरी संवेदनशील सेन्सिटिव्ह बनवायचं ना. इथं साहजिकच येतं बघा, तुम्ही उत्पादन तुम्ही बनवताय, त्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला प्राण्यांना मारावं लागेल, बरोबर की नाही? म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी सगळ्यात उपयुक्त येणार. चला प्रश्न पुढचा, समजतंय का सांगा? अतिगाही संकटात नाही असे टीईटी मध्ये झालं आणि त्यातून बाहेर निघता येत नाही. रेना मॅडम काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. तुम्ही 100% निघाल, ठीक आहे. स्वतःच फक्त कॉन्फिडन्स ठेवा, काही अडचण येत नाही. मी आता काय होतं माहिती का, त्या गोष्टी असतात आणि तुम्हाला मी सांगितले अजून वेळ आहे, ठीक आहे. वेळ आहे, 1 महिना जरी तुमच्या हातामध्ये राहिला, 1 महिना शेवटचा, तरी तुम्ही सीटेट परीक्षा पास होता. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. फक्त तुमचं एक माझी अट आहे की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न समजला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पॅडागॉजी समजली पाहिजे. पॅडागॉजी नाही समजली तर महिनाभर मला भांडवून सोडा की सर मला समजलं नाही, मला नाही समजलं, कोणीही विचारा, ठीक आहे. पॅडागॉजी तुम्हाला महिन्यामध्ये मी क्लिअर करणार. पॅडागॉजी काय आहे ती, म्हणजे समजली ना तुम्हाला 10 दिवसात समजेल पॅडागॉजी, नाही समजली तर महिना आहे आणि महिन्यानंतर तुम्हाला मग बाकीच्या गोष्टी आहे, ठीक आहे. त्यामुळं निवांत आपल्या या ठिकाणी चालू द्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं. खुली किताब मूल्यांकन का मुख्य उद्देश काय पहा, ओपन एंडेड बुक, बरोबर. ओपन एंडेड टेस्ट, ओपन बुक टेस्ट आपण म्हणूया, ओपन बुक टेस्ट, ठीक आहे. तर बघा याच्यामधला मुख्य उद्देश काय आहे, ठीक आहे. आता जे झालं ते झालं, त्याच्यातून काहीतरी बोध आपण घ्यायचा, ठीक आहे. घाई करायची नाही. मी तुम्हाला सांगत होतो की घाई करत जाऊ नका, घाई करायची नसते. सीटेट मध्ये सुद्धा तेच असतं, आपल्याकडून खूप सिली मिस्टेक्स होतात, बारीक बारीक सिली मिस्टेक होतात, त्या फक्त करायच्या नाही. तुम्हाला मी वारंवार त्याची आठवण करून देईल, फक्त ते लक्षात ठेवा, ते आचरणात आणा, ठीक है। बघा, विद्यार्थियों पर सभी तथ्यों और विवरणों को कंठस्थ करने का भार अनुभव नहीं होगा, ठीक है। अध्यापकों को नए प्रश्न बनाने का दबाव नहीं रहेगा, विद्यार्थियों को अतिरिक्त पुस्तकों को पढ़ाने की आवश्यकता नहीं रहेगी, विद्यार्थी उत्तर ठीक पाठ्यपुस्तकों के अनुसार कर सकते हैं। प्रश्न काय विचारलाय बघा,
की खुली किताब मूल्यांकन का मुख्य उद्देश कोणता असेल? आपण का घेतो? ओपन बुक टेस्ट का घेतो? बरोबर, ओपन बुक टेस्ट आपण घेत असतो मुलांना. स्टुडंट्स नीड नॉट फील द बर्डन टू रोट मेमोराइज ऑल फॅक्ट्स अँड डिटेल्स. एक लक्षात ठेवायचं, इथं खुली किताब मूल्यांकन आलं म्हणजे काय आलं? तुमची ओपन बुक टेस्ट आली. ओपन बुक टेस्ट ही शिक्षकांसाठी असते का विद्यार्थ्यांसाठी असते? पहिला प्रश्न तुमच्या समोर असला पाहिजे. ही चाचणी मुलांसाठी असते, विद्यार्थ्यांसाठी असते. बरोबर की नाही? असते की नाही विद्यार्थ्यांसाठी? आता बघा पहिल्यामध्ये काय म्हटलंय बघा, विद्यार्थियों पर सभी तथ्य, सगळे तुमचे फॅक्ट और विवरण म्हणजे जे स्पष्टीकरण असतील तो कंठस्थ करने का भार अनुभव नहीं होगा. म्हणजे जर आपण खुली बुक टेस्ट घेतली त्याच्यामुळे मुलांना कुठल्या प्रकारची तथ्य असतील, कुठल्याही प्रकारची विवरण असेल ते पाठांतर करण्याची गरज पडणार नाही किंवा त्याचं बर्डन राहत नाही. मुलांना पुस्तकामधलंच वाचायचंय, पुस्तकामध्ये प्रश्नांची उत्तर शोधायचे आणि लिहायची असतात. बरोबर, मग तुमचं उत्तर कोणतं यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे की नाही? बघा विचार करून, दुसरं काय येत नाही बघा. अध्यापकों को नए प्रश्न बनाने का दबाव नहीं होगा. मी तुम्हाला काय सांगितलं? मूल्यांकन सगळ्यात महत्वाचं खुली बुक किताब काही असेल हे मुलांसाठी असतं. शिक्षकांना दबाव येण्याचं काही कारण आहे का त्याच्यामध्ये? शिक्षकांना ते प्रश्न काढण्यासाठी काय बीपी वगैरे वाढेल शिक्षकाचा? अजिबात नाही. बरोबर की नाही? नंतर विद्यार्थियों को अतिरिक्त पुस्तकों को पढ़ने की आवश्यकता नहीं रहेगी. बघा म्हणजे आपण खुली किताब मूल्यांकन घेतलं त्याच्यामुळे अतिरिक्त पुस्तक या ठिकाणी वाचण्याचा कुठलाही या ठिकाणी आवश्यकता नाही राहणार असं काय आहे का? तर असं बिलकुल नाही ना, हे चुकीचं आहे. आता विद्यार्थी उत्तर ठीक पाठ्यपुस्तकी अनुसार करू शकते, म्हणजे मुलं पाठ्यपुस्तकाच अनुसार या ठिकाणी उत्तर देतील असं आहे का? म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये कॉपी करून घेतील याच्यामुळे आपण खुली किताब या ठिकाणी किंवा ओपन बुक टेस्ट घेतो का? याच्यासाठी नाही, तर मुलांनी पाठांतर करू नये, पोपटपंची करू नये याच्यासाठी आपण ही खुली बुक टेस्ट घेत असतो. करेक्ट. बघा इथे इंग्रजीमध्ये वाचा, हिंदीमध्ये तुम्हाला 100% अनुभव किंवा या ठिकाणी अर्थ लागला नसेल. बघा स्टुडंट्स नीड नॉट फील, बघा स्टुडंट्स नीड नॉट फील द बर्डन, बर्डन नाही आलं पाहिजे टू रोट मेमोराइज ऑल फॅक्ट्स अँड डिटेल्स, म्हणजे मुलांनावरती कुठल्या प्रकारची फॅक्ट्स अँड डिटेल्सची जी माहिती आहे ती या ठिकाणी पाठांतर करण्याचं कुठल्या प्रकारचं बर्डन राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी पुस्तक उघडायचं आणि पुस्तकातले प्रश्नांची उत्तरे लिहायची, कुठलं टेन्शनच घ्यायचं नाही. बरोबर, ऑप्शन क्रमांक 1. चला समजलं का? प्रश्न क्रमांक 8 बघा. Which of the following would be the best closer task after the teaching of the theme the making of regional cultures. बघा काय आता एक थीम आहे मेकिंग ऑफ रिजनल कल्चर्स, म्हणजे क्षेत्रीय संस्कृतियों का निर्माण. ठीक आहे, थीम आहे ही एक क्षेत्रीय संस्कृतियों का निर्माण, जे काय भागामधल्या वेगळ्या भागामधल्या ज्या क्षेत्रीय संस्कृती असतात, वेगवेगळ्या भागामध्ये काय संस्कृती असतात त्याचे निर्माण, त्याची निर्मिती या विषयावरती विषय के शिक्षण के पश्चात तर समापन स्वरूप कौन कौन से कार्य सर्वाधिक उचित रहेंगे. समापनचा अर्थ काय? समाप्तीनंतर. म्हणजे आपण या ठिकाणी ही थीम शिकवली मुलांना, क्षेत्रीय संस्कृतींची निर्मिती. बरोबर, तर ही थीम शिकवल्यानंतर ज्यावेळेस आपण ती आता काय क्लोज करतोय, समाप्तीच्या वेळेस आपण काय करणार, तर सगळ्यात शेवटी कोणतं काम देणार मुलांना. ठीक आहे, सर्वात उचित रहेंगे, समापन स्वरूप कौन कौन से कार्य सर्वात उचित रहेंगे. आपण ज्यावेळेस एखादा पाठ शिकवतो शेवटी आपल्याला संपवायचा त्यावेळेस त्यांना काहीतरी आपण काम देतो, काहीतरी कार्य देत असतो, तर त्यावेळेस सगळ्यात उपयुक्त तुमचं कोणतं असायला पाहिजे. बघा पहिलं काय म्हटलंय, छोटे समूह की परियोजना आहे. म्हणजे काय करायचे आपल्याला शेवटी काहीतरी करायचं ना, त्याच्यावरती छोटे आपण ग्रुप बनवले, परियोजना म्हणजे प्रकल्प, छोटे छोटे आपण ग्रुप बनवले आणि त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट दिले, तर मुलांना काय करतील ते शेवटी संस्कृतीची निर्मिती आहे त्याच्यावर जे काय मुलं शिकलेले आहेत, जे काय समजून घेतले त्याच्यावरती थोडे प्रोजेक्ट बनवतील, म्हणजे सगळ्यात उपयुक्त राहील. विशेषज्ञ द्वारा नृत्य प्रस्तुती, म्हणजे विशेषज्ञ द्वारा नृत्य प्रस्तुती. आता बघा इथं मुलांसाठी पाहिजे ना, म्हणजे तुम्ही एखादा स्पेशलाइज माणूस आणायचा त्याच्यावरून या ठिकाणी डान्स वगैरे करून घेणं हे याच्यामध्ये या ठिकाणी उपयुक्त आहे का? शेवटी आपल्याला क्लोजिंगला जायचंय, हा हे तुमचं आधी येईल,
हे तुमचं आधी येईल. तुम्ही एखादा विशेषज्ञ असेल त्याच्याद्वारे एखादा तुम्ही डान्स वगैरे करून घेतला, हे तुम्ही मध्यंतरामध्ये किंवा सुरुवातीच्या थोडंसं सुरुवात असेल त्यावेळेस तुम्ही वेगळ्या प्रकारचे डान्स वगैरे करून घेणं, तुमचं काही वेगळं सांस्कृतिक असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता, पण तो शेवटी नको नाही, हे शेवटी नकोय आपल्याला. बरोबर. नंतर बघा प्रश्नोत्तरी प्रतियोगिता, म्हणजे प्रश्नोत्तर या ठिकाणी त्याची स्पर्धा आपण घेऊ शकतो. आणि समुचित चित्र म्हणजे कॉलेज बनवणार, म्हणजे शेवटी आपण कॉलेज बनवू शकतो. ज्या काही वेगवेगळ्या संस्कृती निर्मिती झाल्यात तर त्याबद्दल आपण कॉलेज बनवून घेणार आहे, शेवटी आपण हे करू शकतो. मग बघा फक्त या ठिकाणी ACD फक्त करेक्ट येईल. नृत्य प्रस्तुती तुमच्या ठिकाणी मध्यंतरामध्ये येईल, शेवटी नकोय. करेक्ट. चला प्रश्न पुढचा. इमॅजिन यू हॅव इनहेरिटेड अ किंगडम. How would you make your kingdom stable and prosperous in context of the above question? As a teacher, which skill would you emphasize upon while assessing the students? बघा प्रश्न समजून घ्या, प्रश्न मोठा आहे, प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय विचारला बघा. तुम्ही एक कल्पना करायची तुम्ही एक कल्पना करायची की तुम्हाला एक साम्राज्य वंशागत मिळाले, एक साम्राज्य मिळाले. ठीक आहे. आता तुम्हाला कुठलं मगध साम्राज्य मिळालं असेल, कोणतं तरी मिळालंय तुम्हाला. ठीक आहे. मगधच तुम्ही घेणार सगळेजण. बरोबर. कारण ते शेवटीपर्यंत राहिलं होतं मग मगध साम्राज्य. बर. कल्पना तुम्ही केली की तुम्हाला एक साम्राज्य वंशागत परंपरेने मिळालं. ठीक है. आप अपने साम्राज्य को किस प्रकार स्थायी आणि संपन्न बना सकेंगे. तुम्ही त्याचा राजा पण झालाय. ठीक आहे. तुम्ही ते साम्राज्य कशा प्रकारे एक स्थायी स्टेबल बनवणार आणि संपन्न बनवणार. ऊपर दिए गए प्रश्न के म्हणजे हा एक तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलाय. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक अध्यापक के रूप में आप विद्यार्थियों को जांचते वक्त किस कुशलता पर बल देंगे. मग हा जो प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारलाय, आता या प्रश्नाचं आपल्याला मूल्यांकन करायचं, त्यावेळेस आपण कोणतं कौशल्य मुलांमधलं या ठिकाणी आपण म्हणजे बघणार. बरोबर. त्याचं मूल्यांकन करणार की या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मुलं काय करतायत. बघा काय काय म्हटलं ऑप्शन मध्ये, बघा काय म्हटलंय ते की अनुभवों की तुलना, अनुभवांची आपण तुलना करणार, विश्लेषण करने की क्षमता, परिस्थितियों का अनुमान आणि निष्कर्ष, तर्क करने की क्षमता. काय तुमचे डेव्हलप होणार आहे याच्यामध्ये. बघा आप अपने साम्राज्य किस प्रकार स्थायी और संपन्न बना सकेंगे. बघा साम्राज्य आलं की त्यावेळेस तुम्हाला लगेच तुम्ही परिस्थितीचा विचार करणार. बरोबर. त्याचं विश्लेषण करणार. बरोबर ना. म्हणून या ठिकाणी त्याच्यावर तुम्ही निष्कर्ष लावणार, म्हणजे परिस्थितीचा अनुमान आणि पण निष्कर्ष काढणं, या गोष्टी आपण इथून तपासू शकतो या प्रश्नाच्या माध्यमातून. म्हणजे मुलांच्या भरपूर वेगळ्या प्रकारच्या आयडियाज असतील, या परिस्थितीमध्ये मी काय केलं असतं वगैरे वगैरे. आता मग हे कशाच्या आधारावर निष्कर्ष लावतील, कशाच्या आधारावर अनुमान लावतील, तर त्यांनी जो काही इतिहास शिकलाय, त्यांनी जो काही प्राचीन काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये जे काही साम्राज्य वगैरे असेल त्याबद्दलची माहिती घेतली, जे शिकले त्याच्यावरती आधारित ते आपलं निष्कर्ष लावतील की बाबा आम्ही समजा मी थोडक्यात आपण काय एखादा राजा आहे तर त्याच्या जागी असं मी काय केलं असतं, याबद्दल ते अनुमान लावतील, निष्कर्ष काढतील. म्हणून हे आपण या ठिकाणी तपासणार. म्हणजे इन्फेर अँड एक्स्ट्रापोलेट फ्रॉम सिच्युएशन. इथं बघा कंपॅरिझन म्हटलंय, कंपॅरिझन नकोय, अॅनालाइज नकोय. ठीक आहे. ऍबिलिटी ऑफ रिझन नकोय. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक फक्त 3 या ठिकाणी याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल. तर्क काय असेल, आपला अनुमान लावा लागणार ना. सगळ्यात महत्त्वाचा अनुमान लावा लागेल. म्हणजे अनुमान म्हणजे कसं लावा लागणार आहे तुम्हाला. तर्क म्हणजे काय असतो, तर्क म्हणजे तुम्ही या ठिकाणी फक्त एक रिझन, ऍबिलिटी टू रिझन. तर्क करणं म्हणजे काय करणं, एखाद्याचं कारण देणं. काय देणं, कारण देणं. फक्त एक तुम्ही तर्क लावता की बाबा असं असं असेल. परंतु इथं काय म्हटलंय बघा, परिस्थितींचा अनुमान लावा लागेल ना. तुमची परिस्थिती काय आहे, तुम्ही साम्राज्याचं तुम्हाला काय करायचं, स्टॅबिलायझेशन करायचंय. तुमचं साम्राज्य थोडक्यात डबघाईला आलंय तर तुम्हाला त्या परिस्थितीमधलं थोडंसं आकलन करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं की मी जर राजा असेल तर आता माझं जे साम्राज्य डबघाईला आलंय तर मला त्याला स्टेबल करायचंय. मग मी या परिस्थितीमध्ये काय काय करू शकतो. तर्क लावून जमेल का, तुम्हाला त्याचा अनुमान करावं लागेल, त्याचा निष्कर्ष काढावा लागेल आणि शेवटी मग तुम्ही तुमचं साम्राज्य या ठिकाणी संपन्न बनवू शकता, स्टेबल बनवू शकता. बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 परिस्थितीयों का अनुमान आणि पण निष्कर्ष, या गोष्टी आपल्याला त्यांची कुशलता मुलांच्या ठिकाणी विकसित करायची. फक्त तर्क लावून नाही जमणार, निष्कर्ष अनुमान लावणं महत्वाचं आहे. समजलं का. बघा तर्क करण्याची क्षमता येईल का, फक्त ऍबिलिटी टू रिझन, फक्त रिझन. त्याचं काय कारण आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे का. प्रश्न बघा समजून घ्या. आप अपने साम्राज्य को किस प्रकार स्थायी और संपन्न बना सकेंगे. बघा आपण विचारा, मला एक प्रश्न विचारा की तुम्ही समजा राजा आहात तर तुमच्या साम्राज्याला काय करायचंय, संपन्न बनवायचंय. बरोबर, स्टेबल बनवायचंय. तुम्ही फक्त तर्क करत बसणार का, फक्त तर्क करत बसणार का की त्याच्यावर तुम्ही कृती करणार. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काहीतरी अनुमान लावणार, काहीतरी करायचंय आणि त्याच्यावरती निष्कर्ष लावणार की तुम्हाला त्यातून बाहेर कसं यायचंय, संपन्न कसं बनवायचंय. बरोबर. दुसरे राज्य आपल्याला जोडायचे तर त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो.
मग त्या राजाने काय केलं होतं तर तुम्ही अनुमान लावला, त्याच्यावर निष्कर्ष काढला, हा असं असं करून मी माझ्या राज्याला काय करू, समृद्ध बनवेल. फक्त तर्क करून जमणार आहे का? नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट येईल. चला प्रश्न पुढचा. अ रिस्पेक्टफुल वे टू इंट्रोड्यूस द थीम आदिवासीज वुड बी. बघा, आदिवासी विषयक परिचय कराने के लिए सर्वोत्तम सम्मानजनक नीति होगी. बघा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरमध्ये विचारला जातो. लक्षात ठेवायचं, आदिवासी विषयक परिचय म्हणजे मुलांना आदिवासी संबंधित एक ओळख करून द्यायची. त्यासाठी सगळ्यात सम्मानजनक नीती कोणती असेल? सम्मानजनक म्हटलंय. उन्हें संपन्न और शक्तिशाली वनवासी के रूप में चित्रित करना. त्यांना एक संपन्न रिच अँड पॉवरफुल फॉरेस्ट पीपल याच्या संदर्भात त्यांना काय करायचं, पोर्ट्रेइंग करायचं. उनके रंगीन वेशभूषा को प्रदर्शित करना, यांची जी रंगीत वेशभूषा आहे ती प्रदर्शित करायची. जनजातीय गाणं और नृत्यों को पर्दे पर दिखाना, म्हणजे जनजातीय गाणं नृत्य असेल ते फक्त आपण पडद्यावरती स्क्रीनवरती दाखवायचं. उनके आदिम और देहाती भूतकाळ पर चर्चा करायची, त्यांच्या आदिम प्राचीन असेल देहाती भूतकाळ आहे त्याच्यावरती चर्चा करायची. सगळ्यात महत्वाचं काय असेल सांगा? काय म्हटलं इथं? सगळ्यात सर्वोत्तम नीती कोणती असेल, सगळ्यात सर्वोत्तम पद्धती कोणती असेल असं विचारले, बरोबर की नाही? बघा याच्यामध्ये काय म्हटले, उन्हें संपन्न और शक्तिशाली वनवासी के रूप में चित्रित करना. कारण लक्षात ठेवा, जे आदिवासी आहेत तर ते शक्तिशालीच आहेत ना, बरोबर की नाही? शक्तिशाली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते संपन्न आहेत. कसे संपन्न आहेत? आणि याच्या संदर्भात आपण त्यांना चित्रित जर केलं तर या आदिवासी लोकांविषयी किंवा आदिवासी विषयी आपण त्यांची चांगली ओळख करून देतो. सम्मानजनक आपल्याला म्हटले. आता 2 मध्ये काय म्हटले, फक्त त्यांची वेशभूषा आपण प्रदर्शित केली तर याबद्दल या ठिकाणी मुलांना यांची ओळख, खरी ओळख होईल का? फक्त आपण त्यांना पोशाख वगैरे फक्त घालवला किंवा त्याचं प्रदर्शन केलं तर तेवढी ओळख होणार नाही. म्हणजे फक्त शोकेसिंग द कलरफुल कॉस्ट्युम्स, स्क्रीन अ ट्रायबल सॉन्ग अँड डान्स, फक्त एक गाणं आणि फक्त नृत्य या ठिकाणी सादर केलं, दाखवलं, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सम्मानजनक तिची पद्धत आहे का, चांगली पद्धत ठरेल का, ज्याच्यामुळे आदिवासी विषयक परिचय ओळख होईल तर नाही. इथं आदिम म्हटलंय म्हणजे प्रिमिटिव्ह अँड हिस्ट्रिक पास्ट फक्त चर्चा करायची, चर्चा करून चालेल का तर नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला चित्रित करायचं त्यांना संपन्न आणि शक्तिशाली वनवासी याच्या रूपामध्ये, बरोबर? म्हणजे बघा, एखाद्याबद्दल जर समजा आपल्याला काय करायचं असेल, थोडक्यात आपण काय म्हणू, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मुलांच्या मनामध्ये एक आपल्याला ओळख निर्माण करून द्यायची. तर त्यांचा फक्त पोशाख घालून मुलांना समजेल का? किंवा समजा फक्त गाणी किंवा आपण काय म्हणू त्याबद्दल काहीतरी फक्त म्हटलं तर ते समजेल का? त्यांची पोवाडा वगैरे काय असतील तेवढे फक्त म्हणून दाखवले तर समजेल का? तर नाही समजणार. तर सगळ्यात आधी आपल्याला ते किती पॉवरफुल होते, छत्रपती शिवाजी महाराज किती पॉवरफुल होते हे मुलांना आपल्याला दाखवावं लागेल, मुलांना सांगावं लागेल, तर चित्रण करावं लागेल. त्यावेळेस मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची खरी ओळख होईल, बरोबर की नाही? तर तसाच या ठिकाणी तुम्ही इथं तर्क लावायचा, बरोबर की नाही? ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट येणार. पहा, पोर्ट्रेइंग दम ॲज रिच अँड पॉवरफुल फॉरेस्ट पीपल, फॉरेस्ट पीपल आदिवासी ही या ठिकाणी आपण ओळख करून द्यावी लागेल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जब विवादास्पद मामलों को सामाजिक विज्ञान कक्षा में पढ़ा रहे हैं आपको. आता बघा, अशा प्रकारचा एखादा विवादास्पद मामला सामाजिक विज्ञानामध्ये सारखा घडत असतो. कारण एखादा म्हणेल नाही सर असं नाही, एक म्हणेल दुसरा म्हणेल असं नाही, तसं असतं. तर मग अशा वेळेस या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? मुकाबला करने से पूरी तरह बचना चाहिए. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, ते टाळलं पाहिजे का? तर टाळलं नाही पाहिजे. लक्षात घ्या, काही तुमचा वादविवाद स्पर्धा असेल ती आपण या ठिकाणी बचना चाहिए म्हटलंय, टाळायचं नाही. नंतर समय पर इन्हें उठाना चाहिए और संक्षिप्त चर्चा करनी चाहिए. म्हणजे फक्त या ठिकाणी वेळोवेळी आपण त्याला काय केलं पाहिजे, या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि संक्षिप्त चर्चा केली पाहिजे. संक्षिप्त चर्चा केली पाहिजे असं जे म्हटलंय ना, तर ते काय चुकीचं आहे. संक्षिप्त चर्चा नको, ते पूर्णपणे मुलांना या ठिकाणी पटलं पाहिजे, अशी चर्चा केली पाहिजे. सही योजना के साथ सम्मानजनक चर्चा का पहल करनी चाहिए. बघा काय, आपण सगळ्यात महत्वाचं आपण योग्य अशा प्रकारचं प्लॅनिंग केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे आणि सम्मानजनक चर्चा या ठिकाणी आपण आयोजित केली पाहिजे. वादविवाद जी काही चर्चा आहे ती आपण तिथं आयोजित केली पाहिजे. सगळ्यांना बोलण्याचा आपण काय म्हणून स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि सम्मानजनक पाहिजे, बरोबर? कुठलाही तुमचा मुद्दा असू द्या, वादविवाद त्याच्यामधून मुलांच्या ठिकाणी वादविवाद जी काही आपण काय म्हणू त्यांची थिंकिंग आहे ती विकसित करायची, अभिव्यक्ती विकसित करायची. यासाठी आपण ऑप्शन क्रमांक 3 सोबत पाहायचे, बरोबर? 4 मध्ये म्हटलंय, विद्यार्थियों की पृष्ठभूमि को ध्यान में रखते हुए केवळ ठेस न पहुंचने वाले पहलुओं पर चर्चा करनी चाहिए. म्हणजे मुलांना कुठल्या प्रकारचे मनाला लागणार नाही असेच फक्त घटक अभ्यासायचे का? तर अजिबात नाही.
बरोबर. म्हणजे आपण थोडक्यात काय करतोय, काही गोष्टी आपण निग्लेक्ट करतोय. कारण समाजामध्ये कुठलेही वादविवाद स्पर्धा असू द्या किंवा वादविवाद मुद्दे असू द्या, तर त्याबद्दल आपण चर्चा करणं गरजेचं आहे, त्याच्यापासून पळून चालणार नाही. सामाजिक विज्ञानाचा विषय त्याच्यापासून पळून चालत नाही. म्हणून लक्षात ठेवा, टेक देम अप विथ प्रॉपर प्लॅनिंग टू इनिशिएट अ डिग्निफाईड डिस्कशन. ठीक आहे, डिग्निफाईड डिस्कशन या ठिकाणी होणं गरजेचं आहे. ऑप्शन क्रमांक 3. ओके, चला प्रश्न पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 12. द टीचिंग ऑफ सोशल अँड पॉलिटिकल लाईफ शुड बी फोकस ऑन. टीचिंग ऑफ सोशल अँड पॉलिटिकल लाईफ शुड बी फोकस ऑन. कशावरती फोकस असायला पाहिजे? सामाजिक आणि राजनीतिक जीवन अध्यापन का केंद्रबिंदू होना चाहिए. सामाजिक आणि राजनीतिक जीवन या संदर्भात शिकवायचं असेल तर कशावरती या ठिकाणी फोकस असायला पाहिजे? राजनीतिक संस्थानों का अध्ययन, मूलभूत सिद्धांतों का अध्ययन. केवल ए, केवल बी, ए और बी दोनों, ए और बी में से कोई नहीं. बघा, सामाजिक आणि राजनीतिक जीवन असेल तर याच्यामध्ये राजनीतिक संस्थान, बरोबर, राजनीतिक जे काही संस्थान आहे त्याचं अध्ययन केलंच पाहिजे, कारण सामाजिक आणि राजनीतिक जीवन आहे. त्यामुळे राजनीतिक संस्थानांचं अध्ययन हे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला करावंच लागेल. बरोबर. नंतर मूलभूत सिद्धांत जे काय असतील सामाजिक आणि राजनीतिक जीवनाचे, त्याचंही अध्ययन हे करावंच लागणार आहे. बरोबर, हे टाळून नाही जमणार. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही सुद्धा या ठिकाणी करेक्ट येईल. सामाजिक आणि राजनीतिक जीवन आलं की याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. करेक्ट आहे. बघा, फक्त ए वगैरे बी असं येणार नाही, दोन्ही पण येईल. मूलभूत सिद्धांत तुम्हाला या ठिकाणी वाचायचं म्हणजे स्टडी ऑफ बेसिक प्रिन्सिपल. जे काही बेसिक प्रिन्सिपल असतील सामाजिक आणि राजनीतिक जीवनाचे, तर ते आपल्या बेसिक प्रिन्सिपल असतात. बरोबर, ते आपल्या ठिकाणी अध्ययन मध्ये घ्यावे लागतील आणि राजनीतिक संस्थानांचं अध्ययनही करावं लागेल. प्रश्न क्रमांक 13. विद्यार्थियों के साथ एक छोटे समूह में योजना बनाते समय निम्न में से किस पर अधिक बल होना चाहिए. विद्यार्थ्यांसोबत आपण काय करतो, एक छोटे छोटे समूह बनवतो. बरोबर ना. तर त्यावेळेस आपण कशावरती सगळ्यात जास्त भर दिला पाहिजे, कशावरती भर दिला पाहिजे, कशावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की मुलांचे आपल्याला गट बनवायचे. मुलांचे काय करायचे, गट बनवायचे. अशा प्रकारचे आपण गट बनवतो. म्हणजे काहीतरी आपल्याला मुलांना वर्क द्यायचं असेल, प्रोजेक्ट वर्क असेल, काही असेल, तर त्यासाठी आपण कशावरती या ठिकाणी भर द्यायचा. एक चुनौतीपूर्ण कार्य की रचना, म्हणजे मुलांना टू क्रिएट चॅलेंजिंग टास्क टीच स्टुडंट्स टू वर्क अँड टुगेदर. म्हणजे मुलांना हे शिकवायचं विद्यार्थ्यांनी एकत्र काम करणं. समूह का विचारपूर्वक चयन, म्हणजे जे समूह जो ग्रुप आहे त्याचा विचारपूर्वक आपल्याला निवड केली पाहिजे. आणि कार्याची पूर्ती करणं, म्हणजे जे काम आहे ते फक्त पूर्ण करणं. बघा काय म्हटलंय की आपल्याला काय करायचं, एक छोटा समूह बनायचा, त्याची योजना बनवायची. तर त्यासाठी आपल्याला कशावरती भर दिला पाहिजे. आपण बघा, ज्यावेळेस काहीतरी गट कार्य वगैरे आपण मुलांना देतो, तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं मुलांना जे चॅलेंजिंग वाटेल असं काम दिलं पाहिजे. आपल्याला काम देणं गरजेचं आहे ना. मुलांना ते थोडंसं चॅलेंजिंग वाटलं पाहिजे. एकदम सोपं मुलांना काम दिलं ते मुलं करतील आणि ते पण बोर होतील. म्हणून अशा प्रकारच्या आपण एखादी कामाची रचना करायची की ते मुलांना चॅलेंजिंग वाटलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी पहिलं बरोबर येईल. नंतर विद्यार्थियों को साथ काम करना सिखाना, म्हणजे मुलांना एकत्र काम करणं, सहकार्यातून काम करणं हे शिकवलं पाहिजे. म्हणजे एकत्रित काम करतील कधी, ज्यावेळेस ते चॅलेंजिंग असेल. बरोबर, एखादं काम लगेच जर जमलं तर ते मग दुसऱ्यासोबत काम नाही करणार. तर थोडंसं अवघड वाटलं तर मुलं एकमेकांसोबत काम करतील, डिस्कशन करतील. नंतर समूह को विचारपूर्वक चयन करणं, म्हणजे जो काही आपण ग्रुप बनवणार आहे तो विचारपूर्वक केला पाहिजे. मग ग्रुप बनवत असताना आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात महत्वाचं मिश्र स्वरूपाचा ग्रुप असला पाहिजे. त्या एकाच ग्रुपमध्ये एकाच कॅपेबिलिटीची मुलं नको, एकाच क्षमतेची मुलं नको, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमतेची मुलं असायला पाहिजे. हुशार पाहिजे, मंद पाहिजे, गॉड गिफ्टेड पाहिजे, सगळ्याच प्रकारची मुलं असायला पाहिजे.
मिश्र ग्रुप आपण बनवला पाहिजे. त्यामुळे विचार करून ग्रुप बनवायचा. फक्त काम या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपण ग्रुप बनवायचा का, तर अजिबात नाही. फक्त एखादं काम पूर्ण झालं पाहिजे याच्यासाठी ग्रुप बनवायचा नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस एखादा समूह काम देतो, समूहामध्ये काम देतो, त्यावेळेस या गोष्टी आपण करणं गरजेचं असतं. फक्त एखादं काम पूर्ण व्हावं, पूर्ण झालं पाहिजे यासाठी आपण ग्रुप बनवत नाही. म्हणून बघा ABC ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ABC हे या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक ABC. फक्त कम्प्लिशन ऑफ टास्क यासाठी आपला फोकस नकोय. फक्त काम पूर्ण झालं पाहिजे याच्यासाठी आपण कुठल्या प्रकारचा फोकस करायचा नाही. प्रश्न क्रमांक 14. सामाजिक विज्ञान के अध्ययन के संदर्भ में निम्नलिखित में से कौन से कथन सही है. सामाजिक विज्ञानाच्या अध्ययनाबाबतीमध्ये कोणतं कथन या ठिकाणी बरोबर आहे. 4 कथन दिलेत, कोणती बरोबर आहे असं विचारले. पहिलं म्हटलं बघा, समस्याओं के क्रमबद्ध विश्लेषण करने में मदद करना. जी समस्या आहे त्याचं क्रमबद्ध विश्लेषण करणं याच्यासाठी आपण काय करायची, मदत करायची. विद्यार्थी बड़े होंगे और अपने आप जानकारी ढूंढ लेंगे. म्हणजे मुलं मोठी होतील आणि स्वतःच त्या ठिकाणी काय करतील, माहिती जमा करतील. बरोबर. समझने की अपेक्षा विषय की विस्तृत जानकारी पर बल होना चाहिए. म्हणजे समजून घेण्याची अपेक्षा त्या विषयाची विस्तृत माहिती मिळवण्यावरती भर दिला पाहिजे. दी गई जानकारी के साथ संवेदनशीलता और जिज्ञासा पैदा करना. आपल्याला काय विचारावं, सामाजिक विज्ञानाच्या संदर्भात या ठिकाणी कोणतं कथन पास सही आहे. बघा सोपा प्रश्न आहे, विचार करा, पटकन उत्तर देऊ शकता तुम्ही, एकदम करेक्ट देऊ शकता, काही कोणाची चुकणार नाही. पा बरोबर बरोबर देत आहे की सगळ्यात महत्वाचं आपण काय केलं पाहिजे बघा, समस्याओं के क्रमबद्ध विश्लेषण करणे में मदत केली पाहिजे. ज्या काही समस्या असतील तर त्याचं आपल्याला क्रमामध्ये किंवा या ठिकाणी एक झाली की दुसरी, तर याचं या ठिकाणी काय केलं पाहिजे, विश्लेषण करण्यामध्ये आपण काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. काय समस्या काही अडचणी असतील. बरोबर. म्हणजे बघा की हेल्प्स इन सिस्टमॅटिक अनालिसिस ऑफ इश्यू. जे काही सिस्टमॅटिक अनालिसिस आहे इश्यूचं, एखादा इश्यू असेल, एखादी समस्या असेल, एखादी अडचण असेल तर सिस्टमॅटिक अनालिसिस करायला आपण मुलांना शिकवायचंय. बी मध्ये म्हणलं स्टुडंट्स विल ग्रो अप अँड फाइंड आउट फॉर देमसेल्फ. म्हणजे मुलं स्वतः शिकतील आणि मुलं स्वतःच काही गोष्टी करतील, तर हे या ठिकाणी चुकीचं आहे. बरोबर. समजणे की अपेक्षा विषय की विस्तृत जानकारी पर बल होणार. इथं म्हणलं समजणे की अपेक्षा म्हणजे समजून घेण्यापेक्षा, आपण समजून तर घेण्यावरती भर देतोय ना, समजून घेण्यापेक्षा इथं म्हटलंय, म्हणून हे चुकीचं येईल. दी गई जानकारी के साथ संवेदनशीलता पाहिजे आणि जिज्ञासा ठिकाणी निर्माण झाली पाहिजे, याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. म्हणजे ए आणि डी याच्यावर त्या ठिकाणी तुमचा भर असायला पाहिजे. करेक्ट आहे का ए डी, तर करेक्ट आहे तर तुमचा ऑप्शन क्रमांक डी, सॉरी बी. ठीक आहे. म्हणजे ए आणि डी हेच फक्त 2 करेक्ट येतील. बाकी बघा समजणे की अपेक्षा म्हटले म्हणजे समजून घेण्यापेक्षा म्हटले, समजून तर घेतलं पाहिजे. सीटेट मध्ये हेच महत्वाचं आहे, समजून घेणं महत्वाचं आहे. आणि इथं मुलं त्यांची मोठी होतील आणि त्यांची माहिती या ठिकाणी जमा करतील, ते कसं आहे चुकीचं आहे. बी आणि सी चुकीचं येईल. करेक्ट. दुसरा ऑप्शन समजला का. चला प्रश्न पुढचा बघू आपण. प्रश्न क्रमांक 15. निम्नलिखित में से किसके लेखन को प्राथमिक स्रोत के रूप में माना नहीं जा सकता. चला ठीक आहे, थोडासा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, याबद्दल आपण माहिती बघूया. खालीलपैकी कोणतं लेखन हे प्राथमिक स्रोत याच्या रूपात मानलं जाणार नाही. आता बघा तुम्हाला मी सांगतो प्राथमिक स्रोत काय असतात. प्राथमिक स्रोत, द्वितीयक स्रोत. प्राथमिक स्रोत असे असतात की जे फक्त ते आपण काय म्हणू पहिलेच असतात, एकदम ओरिजिनल असतात, त्याला म्हणायचं प्राथमिक स्रोत. बरोबर. आणि प्राथमिक स्रोत वरती या ठिकाणी जे काही नवीन निर्माण होईल ते तुमचे द्वितीय स्रोत असतात. मग याच्यामध्ये बघा मुजफ्फर आलम, अबुल फजल, राससुंदरी देवी, जियाउद्दीन बर्नी. आता याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की हे काय इतिहासकार आहेत किंवा यांनी नेमकं काय लिहिलंय किंवा या ठिकाणी हे नेमके कशामधले होते, कोणत्या काळामधले होते, हे आपल्याला माहिती असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. आता एखादा प्रश्न तुम्हाला असा विचारला जातो, एखादा प्रश्न तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे विचारला जातो की नेमकं काय, म्हणजे आता हे तुम्हाला याच्यावरती विचारलंय, काही वेळेस तुम्हाला पुस्तक कोणतं प्राथमिक स्रोत आहे, न्यूजपेपर प्राथमिक स्रोत आहे का, किंवा या ठिकाणी एखादी कादंबरी असेल ती प्राथमिक स्रोतामध्ये येते का, तर असे प्रश्न एकदम सोपे विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यामुळं याबद्दल या ठिकाणी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. येत असेल तर सोडवायचं, येत नसेल तर सोडवायचं नाही. आता बघा इथं काय असतात प्राथमिक स्रोत म्हणजे बघा की वह होता है जो घटना के समय या प्रत्यक्ष अनुभव पर आधारित होता. म्हणजे ज्यावेळेस घटना घडलेली असेल, ज्यावेळेस घटना घडली असेल किंवा ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेतला असेल, घटना घडली असेल, ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेसचा प्रत्यक्ष तुम्ही जो काही अनुभव घेतला असेल त्यावेळेसचा बरं का प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल
तर त्याच्यावर जे काय पण लिहिलेलं असेल त्याला काय म्हणायचं, प्राथमिक स्रोत म्हणायचं. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेऊन, म्हणजे समजा मी सायकल हळूहळू जाताना एक सायकल पडताना बघितली आणि तो मी अनुभव लिहिला, तर तो जो काय अनुभव असेल तो प्राथमिक स्रोत असेल. कारण मी बघितलं आणि मीच त्या ठिकाणी प्राथमिक होतो आणि मीच लिहिलं म्हणजे तो प्राथमिक स्रोत झाला. आता माझा जो काही अनुभव होता त्या अनुभवावरती आधारित दुसरं कोणीतरी लिहिलेलं असेल तर माझ्या अनुभवावरती लिहिणारा तो काय असणार आहे, द्वितीय स्रोतक असेल. लक्षात आलं. म्हणजे बघा याच्यामध्ये मग तुमच्या प्राथमिक स्रोत मध्ये काय येणार, तुमच्या आत्मकथा येतील, समकालीन अभिलेख म्हणजे समकालीन म्हणजे काय, त्यावेळेचे आपण समजा शिवाजी महाराजांच्या मग बकरी वगैरे म्हणतो ते प्राथमिक स्रोत मध्ये येतात, बरोबर ना. बकरी वगैरे काय त्या काळातल्या समकालीन लेख त्या काळातल्या, बरोबर. तो काळ उलटून गेल्यानंतर जर लिहिलेला असते ते द्वितीय स्रोत मध्ये येईल. समकालीन अभिलेख असतील, सरकारी दस्तावेज सगळे तुमचे प्राथमिक स्रोत मध्ये येतील आणि प्रत्यक्ष विवरण जे असेल ते सगळं तुमचं काय येणार पहा, प्राथमिक स्रोत मध्ये येईल. बरोबर आहे की नाही. हा आपण घेणार आहे पाहिजे ते घेणार आहे. तुम्हाला इथं मी क्लिअर केलंय बऱ्यापैकी, तुमची इथंच कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. बरेच असे कन्सेप्ट असतात मी तिथे क्लिअर करतो, त्यामुळं तिथे समजून घेत चला. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जे मुझफ्फर आलम आहेत ना हे प्राथमिक स्रोत नाही. ठीक आहे. मुझफ्फर आलम का नाहीत बघा, तर मुझफ्फर आलम हे आधुनिक इतिहासकार आहेत. मुझफ्फर आलम काय हे आधुनिक इतिहासकार आहेत आणि त्यांनी द्वितीयक स्रोत या रूपामध्ये आपलं लेखन केलं आहे. द्वितीयक स्रोत, ठीक आहे. द्वितीयक स्रोत म्हणून या ठिकाणी म्हणजे एखाद्याचं कादंबरी असेल तर त्याच्यावर ते पण लेखन करतात, म्हणून हे मुझफ्फर आलम हे प्राथमिक स्रोत नाही. आता प्राथमिक स्रोत कोण कोण आहेत बघा, की अबुल फाजल, ठीक आहे, राससुंदरी देवी आणि जियाउद्दीन बर्नी. आता यांनी काय केलं, अबुल फाजलनी तर यांनी अकबरनामा आणि आईने अकबरी लिहिली, बरोबर ना. आईने अकबरनामा आणि आईने अकबर लिहिली आणि अबुल फाजल, बरोबर ना, त्यांच्याच काळातले, त्यामुळे ते प्राथमिक स्रोत आले. आणि हे मुघल शासन काळातले प्रत्यक्ष अभिलेख आहे. म्हणजे हा या ठिकाणी प्रत्यक्ष शासन काळामधला मुघलांच्या शासन काळाला प्रत्यक्ष अभिलेख आहे आणि म्हणून हे अबुल फाजल काय प्राथमिक स्रोत आले, बरोबर. नंतर बघा राससुंदरी देवी हे यांनी काय केलं, आमार जीवन नामक पहिली भारतीय स्त्री आत्मकथा, लक्षात ठेवायचं, आमर जीवन, तर ही पहिली भारतीय स्त्री आत्मकथा पण लिहिली, प्रत्यक्ष अनुभवावरती त्यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे राससुंदरी देवी प्राथमिक स्रोत. म्हणजे जियाउद्दीन बर्नी प्राथमिक स्रोत. तारीख ए फिरोजशाही लिहिली आणि दिल्ली सल्तनत या ठिकाणी असताना दिल्ली सल्तनत समकालीन या ठिकाणी इतिहास आहे, तर त्यावेळेस हे या ठिकाणी जियाउद्दीन बर्नीने हे लिहिलेलं आहे. लक्षात आलं. हे प्राथमिक स्रोत येतील आणि हा प्राथमिक स्रोत नाही, हा द्वितीय स्रोत येईल तुमचा मुझफ्फर आलम. ठीक आहे. तर याबद्दल आपण एकत्र सगळी माहिती बघूया. तुमची एनसीईआरटी मध्ये जे काय सगळं असेल ना, प्राथमिक स्रोत द्वितीय स्रोत ते सगळं आपण एकत्र करून या ठिकाणी घेऊया. त्याबद्दल टेन्शन घेऊ नका, फक्त तुमच्या कन्सेप्ट लक्षात आले पाहिजे प्राथमिक स्रोत आणि द्वितीय स्रोत काय, कारण तुम्हाला कधी कधी एकदम बेसिक विचारलं जातं. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा याच्यामध्ये काय येईल तुमचं, मुझफ्फर आलम येईल, हा प्राथमिक स्रोत नाही. माना नहीं जा सकता म्हणले प्राथमिक मुझफ्फर आलम. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 16. यदि आपको प्राचीन भारतीय इतिहास पढ़ाना प्रारंभ करना है तो निम्नलिखित स्रोतों में से किसको प्रयुक्त करना गलत होगा. यदि आपको प्राचीन भारतीय इतिहास पढ़ाना प्रारंभ करना है, प्राचीन भारतीय इतिहास काय करायचा, शिकवायला सुरुवात करायची, तर खालीलपैकी कोणता स्रोत में निम्नलिखित स्रोतों में स्रोत से किसको प्रयुक्त करना गलत होगा, म्हणजे खालीलपैकी जे स्रोत आहेत तर तो कोणता या ठिकाणी वापरणं चुकीचं असेल, बरोबर. गुफा चित्रकारी, लघु चित्रकारी, शिलालेख आणि हस्तलिपी. मग आता इथं आपल्याला काय माहिती पाहिजे की प्राचीन भारताच्या इतिहास या ठिकाणी आपल्याला शिकवायचं, तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन असेल, आधुनिक असेल, मध्ययुगीन असेल, याच्यामध्ये नेमकं वैशिष्ट्य काय काय होतं, तर मग ते तुमच्या वैशिष्ट्य लक्षात असेल की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येतं. ठीक आहे. असे एक दोन प्रश्न विचारले जातात. मग बघा गुफा चित्रकारी, लघु चित्रकारी, शिलालेख आणि हस्तलिप्या प्राचीन इतिहासामध्ये जे काय असेल ते तुमच्या ठिकाणी बरोबर असेल, परंतु जे चुकीचं असेल, जे प्राचीन इतिहासामध्ये नसेल ते तुमचं उत्तर इथं असणार आहे. तर बघा गुफा चित्रकारी काय प्राचीन आहे, गुफा चित्रकारी प्राचीन आहे, शिलालेख प्राचीन आहेत, हस्तलिप्या बरोबर ना प्राचीन आहेत, परंतु लघु चित्रकारी मात्र या ठिकाणी तुमची प्राचीन नाही. लघु चित्रकारी हे प्राचीन नाही. बघा गुफा चित्रकारी प्राचीनच आहे ना, शिलालेख प्राचीन आहे, शिलालेख अशोकाचे शिलालेख प्राचीन आहेत आणि हस्तलिपी काय प्राचीन आहेत, हस्तलेख बरोबर ना. म्हणजे हे या ठिकाणी मॅन्युस्क्रिप्ट असेल, इन्स्क्रिप्शन असेल आणि केव पेंटिंग असेल, केव गुफा चित्रकारी हे तुमच्या प्राचीन मध्ये येतील. तुमचं या ठिकाणी मिनिएचर पेंटिंग मात्र या ठिकाणी प्राचीन मध्ये येणार नाही. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 2 हे प्राचीन मध्ये येत नाही. ओके चला. तर बघा लघु चित्रकारीमध्ये की मध्यकालीन भारतामधली विशेष म्हणजे हे कधी मध्ययुगीन काळामध्ये मुघल राजपूत काळामध्ये या ठिकाणी कला काय झाली निर्माण झाली, बरोबर.
लघुचित्रकारी प्राचीन भारतामध्ये याचा या ठिकाणी उपयोग म्हणजे ते शिकून उपयोग नाही ना प्राचीन भारतामध्ये. मग गुफा चित्रकारी बघा, भीमबेटका असेल, अजंता, बरोबर ना, अजंता लेणी वगैरे असेल, तर हे आपण शिकू शकतो. प्राचीन जीवन, संस्कृती आणि कला यांचा प्रत्यक्ष प्रमाण देण्यासाठी गुफा चित्रकारी. शिलालेख, अशोकाचे अभिलेख असेल, पाषाण लेख असेल, ताम्रपत्र असेल, तर प्राचीन इतिहासामध्ये हे सगळ्यात विश्वसनीय प्राथमिक स्रोत आहेत. हे सुद्धा प्राथमिक स्रोत, ठीक आहे. नंतर हस्तलिपी या, तर प्राचीन ग्रंथ असतील बघा, प्राचीन ग्रंथ असतील, पांडुलिपी असतील, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनावरती आधारित असतील, तर हे तुमचे काय असणार प्राथमिक स्रोत असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे प्राचीन काळातले, त्यामुळे यांची आपल्याला प्राचीन काळाची ओळख देत असताना यांची ओळख करून द्यायला लागेल, यांचं प्रमाण द्यावं लागेल. परंतु लघु चित्रकारी ही मध्ययुगीन काळातली, त्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग आपल्याला होत नाही. म्हणून या ठिकाणी लघु चित्रकारी या ठिकाणी याचं उत्तर येईल गलत. प्रश्न क्रमांक 17. क्लिअर का सगळं? बघा प्रश्न काय पहा, विज्ञापन की विषय वस्तु पर चर्चा करते समय सामाजिक विज्ञान के अध्यापिका द्वारा निम्न में से कौन से उप विषय वस्तुओं पर आलोचनात्मक चर्चा कर सकते हैं. म्हणजे बघा या ठिकाणी की विच ऑफ द फॉलोइंग कॅन सोशल सायन्स टीचर्स क्रिटिकली ऍड्रेसेस व्हाईल डिस्कसिंग द थीम ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे जाहिरात काय पहा, तर सामाजिक विज्ञानामधला हा खूप महत्वाचा विषय पाहिजे जाहिरात. आता जाहिरातीवरती आपल्याला काय करायचं चर्चा करायची आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आलोचनात्मक चर्चा करायची जाहिरातीवरती. तर मग या ठिकाणी आपण कुठल्या माध्यमातून करू शकतो, तर बघा व्यक्तिगत भावनाओं के प्रति अपील, व्यक्तिगत भावना असतील, रिपीट होतोय का? बघा व दिसायला लागलं का? ठीक आहे. बघा काय प्रश्न तो विचारून घ्या. विज्ञापन बरोबर जाहिरात आहे, तर याच्यावरती विषय वस्तूवरती आपण चर्चा करत असताना सामाजिक विज्ञानाच्या शिक्षिकेने खालीलपैकी निम्न में से कौन से उप विषय वस्तुओं पर आलोचनात्मक चर्चा ती करू शकते. म्हणजे क्रिटिकली थिंकिंग या ठिकाणी किंवा ती जी काय डिस्कशन आहे त्या ठिकाणी करता येईल. व्यक्तिगत भावनाओं के प्रति अपील, समता के मुद्दे, व्यक्तिगत भावना बरोबर ना, अपील टू द पर्सनल इमोशन्स. आता विज्ञानामध्ये जे काही विज्ञापन आहे बरोबर ना, विज्ञापन आहे, तर याच्यामध्ये आपण जे काही व्यक्तिगत भावना आहे याबद्दल अपीलवरती पण चर्चा करू शकतो का, तर या ठिकाणी नक्कीच पण चर्चा करू शकतो. समतेचे मुद्दे याच्यावरती आपण चर्चा करू शकतो का, इक्वेलिटीवरती पण चर्चा करू शकतो. स्त्री पुरुष असेल, लिंगभेद असेल, जेंडर असेल, याच्यावरती आपण नक्कीच या विज्ञानाच्या संदर्भामध्ये विज्ञापनाच्या संदर्भात चर्चा करू शकतो. बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी ए आणि बी या ठिकाणी दोन्ही करेक्ट येईल. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे पहा. बरोबर तुम्ही या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4. इश्यूज ऑफ इक्वेलिटी याच्यावरती पण चर्चा केली जाईल आणि अपील टू द पर्सनल इमोशन्स याच्यावरती सुद्धा पण चर्चा होईल. कारण विज्ञापन किंवा जाहिरात या संदर्भामध्ये बरोबर ऑप्शन क्रमांक 4. बघा आता व्यक्तिगत भावनांच्या संदर्भात आपण अपील कशा प्रकारे करू शकतो किंवा त्याच्यात चर्चा कशी करू शकतो, तर बघा या ठिकाणी एखाद्याची सुंदर दिसण्याची इच्छा असते. म्हणजे बघा जाहिरातीमध्ये तेच असतं ना, काही जण मॉडेल होतील, काही जण हिरो होतील, जाहिरातीमध्ये तेच असतं. म्हणजे आपण चांगलं दिसलं पाहिजे म्हणून व्यक्तिगत भावना बरोबर. सुरक्षेची भावना
काय सुरक्षेची भावना, नंतर डर, खुशी, आकर्षण. तर याच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा याच्यामध्ये करू शकतो, कारण जाहिरातीमध्ये त्याच गोष्टी असतात, त्याच्याबद्दल आपण चर्चा पण करू शकतो. नंतर समतेच्या मुद्दे, इश्यूज ऑफ इक्वॅलिटी, याच्यामध्ये लैंगिक पक्षपात, जेंडर बायस, बरोबर ना, म्हणजे स्त्री पुरुष तुलना याच्यामध्ये होईल, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. नंतर वर्गभेद असेल, सौंदर्य मानकांक असमान चित्रण कसं केलं जातं याच्यावरती चर्चा होईल. कारण बघा, आता फेअर अँड लवली तुम्ही एखादी क्रीम लावली की एकदम चकाचक होतात, बरोबर की नाही. मग लक्षात ठेवा तिथं वर्णभेद आहे, बरोबर ना. थोडक्यात त्याच्यावरती आपण चर्चा करू शकतो. मुलं चर्चा करतील की बाबा सर की फेअर अँड लवली आपण लावल्यानंतर गोरं होईल का, किंवा मग त्याच्याबद्दल म्हणजे थोडक्यात जो काही आपण म्हणू की वर्णभेद आहे तो तिथं होतोय, कारण जो काही कलर आहे तो नैसर्गिक आहे, तो काय बदलला जाईल का, अजिबात बदल. परंतु तुम्हाला त्या जाहिरातीमधून दाखवलं जातंय की तुम्ही आमचं या ठिकाणी प्रोडक्ट वापरा, तुम्ही गोरं व्हाल, बरोबर. याच्यावरती चर्चा होऊ शकते. सामाजिक असमानतेचा काय संदेश इथं दिला जाऊ शकतो, याच्यावरती क्रिटिकल थिंकिंग किंवा या ठिकाणी क्रिटिकल जी काय डिस्कशन आहे ती होईल, होईल की नाही. ओके, चला ऑप्शन क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही समतेच्या मुद्दे आणि व्यक्तिगत भावनांके प्रति अपील. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 18. भू उपयोग प्रतिरूप के परिवर्तन के उत्तरदायी कुछ और कारणों पर चर्चा कीजिए. बघा प्रश्न काय विचारलाय बघा, कि भू उपयोग प्रतिरूप के परिवर्तन के उत्तरदायी कुछ और कारणों पर चर्चा कीजिए. ऊपर दिए गए प्रश्नों के संदर्भ में एक सामाजिक विज्ञान के अध्यापक के रूप में आप विद्यार्थियों की किस कुशलता का मूल्यांकन कर रहे होंगे. बघा इथं काय मुलांचं या ठिकाणी काय तर बघा प्रश्न काय आहे, भू उपयोग प्रतिरूप म्हणजे काय, डिस्कस फ्यू मोर रिझन्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजेस इन द लँड यूज पॅटर्न. म्हणजे जो काय जमिनीचा वापर होतो, जमिनीच्या वापरामध्ये जमिनीचा जो काही वेगळ्या प्रकारचा वापर होतो त्याच्यावरती जो काय बदल झाले, जे काय कारण असतील त्याच्यावरती या ठिकाणी वेगळ्या प्रकारे चर्चा करा. ठीक आहे. मग अशा प्रकारचा एक प्रश्न म्हणजे भू उपयोग प्रतिरूप के परिवर्तन म्हणजे जमिनीचा जो काय वेगळ्या प्रकारे आपण वापर करतो त्याच्यामध्ये कसा बदल होत गेला, याच्यावरती आपण जे कारण असतील म्हणजे अजून काही कारण असतील याच्यावरती चर्चा करा, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला. मग ऊपर दिए गए प्रश्नों के संदर्भ में एक सामाजिक विज्ञान के अध्यापक के रूप में, बरोबर, आप विद्यार्थियों की किस कुशलता का मूल्यांकन कर रहे होंगे. म्हणजे कोणत्या ठिकाणी स्किल आपण तपासायचं, वर्गीकरण, सामान्यीकरण, परिणाम निकालना की परिकल्पना करना, काय आपल्याला ठिकाणी डिस्कस करावं लागेल. म्हणजे क्लासिफाइंग, जनरलाइजिंग, इन्फेरिंग की हाइपोथेसिस. विद्यार्थियों की किस कुशलता का मूल्यांकन कर रहे होंगे. ऊपर दिए गए प्रश्नों के संदर्भ में एक सामाजिक विज्ञान के अध्यापक के रूप में आप विद्यार्थियों की किस कुशलता का मूल्यांकन कर रहे होंगे. बघा काय विचारलं तर इथं समजून घ्या. वर्गीकरण करणं म्हणजे काय, वेगवेगळा गट करणं, सामान्यीकरण, जनरलायझेशन करणं, परिणाम करणं की परिकल्पना. तर इथं आपल्याला काय करावं लागेल की सगळ्यात महत्वाचं मुलांचं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जमिनीचा वापर होतो, तो वापर कसा, जो काही वेगळ्या प्रकारे वापर होतोय तो कशा कशा प्रकारे बदलत गेला. म्हणजे बरोबर ना, आधी जमीन कशा प्रकारे वापरली जायची, शेतीसाठी वापरायची, आता मग आपण मोठ्या मोठ्या इमारती, मोठे मोठे टावर बांधतोय. मग यासाठी तुम्हाला हायपोथेसिस पण महत्वाचे असतात, परिकल्पना इथं करावी लागते. म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये जमीन फक्त शेतीसाठी वापरली जायची, नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये भरपूर बदल झाले आणि मग त्याच्यासाठी मुलांना काय करावं, परिकल्पना करावी लागेल. म्हणजे मुलं याच्यावरती परिकल्पना करतात का, म्हणजे या ठिकाणी त्याचं हायपोथेसिस होतंय का, तर हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल आणि हेच या ठिकाणी बघितलं जाते. वर्गीकरण करणं या ठिकाणी बघितलं जाईल का नाही, वर्गीकरण नाही, सामान्यीकरण किंवा परिणाम काढायचा का, तर परिणाम नाही काढायचा, तर परिकल्पना मुलं करतात का ते या ठिकाणी बघावं लागेल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 19. प्राकृतिक वनस्पति और वन्य जीवन विषय वस्तु छात्रों को परिचित कराने के लिए सर्वोत्तम शैक्षणिक विधि क्या होगी. प्राकृतिक वनस्पती आणि वन्य जीवन विषय वस्तू छात्रों को परिचित म्हणजे त्यांना त्याची ओळख करून द्यायची. वनस्पती असतील, वन्य जीवन
ठीक आहे. प्राकृतिक, वनस्पती आणि वन्यजीवन ही विषय वस्तू आहे, तर ही मुलांना ओळख करून द्यायची. तर यासाठी शैक्षणिक विधी कोणते असेल, सगळ्यात सर्वोत्तम शैक्षणिक विधी कोणती असेल? विषय वस्तू पण डॉक्युमेंटरी फिल्म दाखवणं, विषय वस्तू होती फक्त डॉक्युमेंटरी दाखवणं. वन्यजीवन अभयारण्य का भ्रमण, म्हणजे जे वन्यजीवन अभयारण्य त्याची फील्ड ट्रिप काढायची. व्याख्यान केले, विशेषज्ञ को आमंत्रित करणं, पाठ्यपुस्तका पठण व चर्चा. कोणते असेल सांगा, पटकन सांगा, साधं सोपं आहे बघा. बघा, जर तुम्हाला प्राकृतिक, वनस्पती आणि वन्यजीवन याबद्दल या ठिकाणी मुलांना ओळख करून द्यायची असेल तर त्यासाठी सगळ्यात उपयुक्त काय असते, तर तुम्हाला या ठिकाणी फील्ड ट्रिप काढणं. करेक्ट आहे. वन्यजीवन अभयारण्य का भ्रमण, ठीक आहे. हे या ठिकाणी सगळ्यात उपयुक्त असते, विजिट टू अ वाईल्ड लाईफ सँच्युरी. ठीक आहे, हे सगळ्यात उपयुक्त आहे. चला, प्रश्न शेवटचा बघा. सामाजिक विज्ञान की पाठ्यपुस्तकों में कार्टून की क्या भूमिका आहे? सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तक जे कार्टून असतात ना, कार्टून, तर त्याची काय भूमिका असते? कोई भूमिका नाही है, कार्टून अपरिपक्व आहे. काहीच भूमिका नाही. कार्टून अपरिपक्व आहे का? तर अजिबात नाही. ठीक आहे, चुकीच आहे, काहीतरी भूमिका आहेच. नंतर भरपाई करने के रूप में प्रयुक्त इससे पाठ्यपुस्तक आकर्षित दिसते है, म्हणजे या ठिकाणी भरपाई करण्यासाठी एक उपयुक्त आहे, कारण त्याच्यामुळे पाठ्यपुस्तक आकर्षित दिसतात. म्हणून आपण कार्टून वापरतो का? तर नाही. कक्षा को आनंददायक बनाते हैं क्योंकि विषय निरस है. विषय निरस आहे त्यामुळे या ठिकाणी वर्ग हा आनंददायक बनतो. कशामुळे? कार्टूनमुळे. त्याचं हे कारण आहे का? तर नाही. खरं कारण हे असतं की जे मूलभूत मामलों को उठाकर विद्यार्थियों को इनसे जोडणं, म्हणजे जे काही बेसिक गोष्टी असतील ना, तर त्या या ठिकाणी मुलांना त्याच्याशी कनेक्ट करणं, यासाठी. कारण कार्टून मुलांना आवडतात आणि कार्टूनच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांना काय होतं, त्याच्याशी कनेक्ट होता येतं. म्हणजे रेजेस बेसिक इश्यू या ठिकाणी आपण समजून घ्यायचे आणि मेक्स इट रिलेटेबल टू द स्टुडंट्स, म्हणजे याच्याशी मुलांना या ठिकाणी काय करायचं, कनेक्ट करायचं. बरोबर. मग ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी याचं कार्टूनची भूमिका ही असते, मूलभूत मामलों को उठाकर. बरोबर. तर त्या विद्यार्थ्यांशी या ठिकाणी कनेक्ट करायची. ठीक आहे. बघा, अशा प्रकारचे हे 20 प्रश्न पॅडागॉजी अध्यापन शास्त्रामध्ये तुम्हाला विचारले जातात आणि याच कन्सेप्ट तुम्हाला थोड्याफार काय बदलतात हळूहळू तुमच्या लक्षात येईल. अजून आपण प्रश्न बघितले की तर त्या सारख्या रिपीट होतात म्हणजे त्या कन्सेप्ट असतात, प्रश्न बदलतात. तर मला इथपर्यंत सांगा, कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता. नंतर लगेच तुमचा भूगोलचा एनसीईआरटी वरती तुमचा सेशन होईल, तुम्ही तो कनेक्ट करू शकता. ठीक आहे. बघा, 9:30 वाजता आपला बालमानसशास्त्र होईल, युट्यूबला होईल. युट्यूबला तुम्ही जॉईन व्हा.